शब्द देणारे आयुष्यभर सोबत असतीलच असं काही नसतं. कधी-कधी शब्द खूप साथ देतात, माणसं नाही. पैसे दिसले की माणसं जुळतात आणि पैसे मागितले की माणसं तुटतात. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो. स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. स्वामी चरणी मनापासून प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा तू खूप भाग्यशाली आहेस, जो आज तुझ्या समोर हा दिव्य चमत्कारिक संदेश आला आहे. कारण आजपर्यंत तू या संदेशाच्या शोधामध्ये होतास. तो संदेश तुझ्या समोर आला आहे. तेव्हा बाळा, शेवटपर्यंत शांत मनाने हा संदेश ऐकून तर बघ. कारण हा संदेश ऐकलास नंतर तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही चमत्कार होणार आहेत. चला तर मग, आता जास्त वेळ न घालवता आजच्या संदेशाला सुरुवात करूयात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा दिवस हा नवीन सुरुवातीची संधी आहे. गेल्या कालच्या चिंता सोडून द्या आणि नवीन उमेदीने पुढच्या पावलांना पहा. ध्येय ही सर्व कठीण परिस्थितीत स्थिर राहण्याची कला आहे. ध्येयाने वाट पाहणाऱ्याला अखेर यशाची साथ नक्की मिळते. प्रेम हे जगाचं सौंदर्य आहे. इतरांशी प्रेमाने वागणे ही आपली आत्म्याची सजीवता दर्शवते. आयुष्य एक सुंदर कविता आहे, जिच्या प्रत्येक ओळीमध्ये एक नवीन अर्थ लपलेला असतो. आपल्या जीवनातील कवितेला सुंदर बनवा. आत्मविश्वास हा यशाचा मूलमंत्र आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमची स्वप्न साकार होतील. जीवनात प्रत्येक क्षण हा एक अमूल्य रत्न आहे. तो जपून ठेवा आणि प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या. समाधान हे जीवनाच्या प्रत्येक मोठ्या संपत्तीपैकी एक आहे. जे काही आपल्याकडे आहे त्याचे समाधान मानून चला. आयुष्यामध्ये तुम्हाला जर वाटत असेल की देव माझी साथ देत नाही, तर देवाचे नामस्मरण करायला विसरू नका. देव त्यांची साथ देतो जो देवाचे नामस्मरण करतो. त्यामुळे श्री स्वामी समर्थ या नामाचा जप नक्की करा. स्वामी समर्थ सदैव आपल्या सोबत असतात. ते प्रत्येक वेळेला आपली मदत नक्की करत असतात. आपला विश्वास त्यांच्यावरती हवा. आयुष्यातील प्रत्येक चढ उतार हे आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असतात. त्यांच्याकडून नेहमी काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. सकारात्मकता ही तुमच्या आत्म्याची भाषा आहे. ती बोलू द्या आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षणाला अर्थपूर्ण बनवा. वेळ अमूल्य आहे. प्रत्येक क्षणाला मोल द्या. आज जे काही करू शकता ते उद्यासाठी ढकलू नका. अपयश हे यशाच्या प्रवासाचे स्थान आहे, त्याचा अंत नाही. प्रत्येक अपयशातून एक नवीन शिकवण घेऊन पुढे चला. आयुष्य एक संग्रहालय आहे, ज्यात प्रत्येकाच्या कहाण्या आहेत. तुमची कहाणी इतरांना प्रेरणा देणारी असते. आयुष्याची सर्वोत्तम गुरुकिल्ली म्हणजे अनुभव. तो तुम्हाला अशी शिकवण देईल जे कोणालाही पुन्हा सापडणार नाही. स्वतःवर विश्वास ठेवा आणि नेहमी पुढे चला. आयुष्यात बऱ्याच वेळेला संकट येतील. त्या संकटांचा सामना करून तुम्ही सतत पुढे चला. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात खूप संकटे आली आहेत, तर स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करायला शिका. कारण प्रत्येक संकट हे नेहमी दूर होत असते. स्वतःवर विश्वास असायला हवा. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट स्वामी शक्य करतील. त्यांच्यावर विश्वास ठेवा. आयुष्यामध्ये सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होतं. फक्त स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून तर बघा. प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनासारखी नक्की होते. श्री स्वामी समर्थ महाराजांवर आपला विश्वास लागतो. स्वामी प्रत्येक संकटात आपली साथ नक्की देतील. फक्त आपला त्यांच्यावर विश्वास हवा. स्वामींनी आपल्याला सदैव साथ दिली आणि स्वामी आपली साथ सदैव देत असतात. तुमचा जर स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. स्वामी सांगतात, आयुष्याच्या कठीण संकटात तुमच्यासोबत फक्त मी असणार आहे. आयुष्यात जेव्हा तुम्हाला माझी गरज असते तेव्हा तुमच्यासोबत मी उभा असेल. होय, फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवून बघा. जेव्हा तुम्हाला माझी गरज असेल तेव्हा तुमची साथ मी नक्की देईन. स्वामी बोलतात, बऱ्याच वेळेला संकटे आपल्या आयुष्यात येतात. त्या संकटांचा सामना करायला शिका. आयुष्यातील प्रत्येक संकट स्वामी नक्की दूर करतील. स्वामींवर आपला विश्वास असेल तर आपल्या आयुष्याला सुरुवात कुठूनही करता येते. त्यामुळे स्वामी समर्थ या नामावर विश्वास ठेवून तर बघा. स्वामी अशक्य देखील शक्य करतील.
स्वामींनी प्रत्येक गोष्ट शक्य केली आहे. स्वामी अशक्य असं काहीही ठेवत नाहीत. आपला त्यांच्यावर विश्वास असेल तर स्वामी अशक्य देखील आपल्यासाठी शक्य करतात. म्हणून स्वामी नामावर विश्वास ठेवून तर बघा. तुमच्यासाठी कदाचित जी गोष्ट अशक्य आहे ते स्वामी तुमच्यासाठी नक्की शक्य करतील. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करा. जे संकट तुमच्या आयुष्यात आले आहेत त्या संकटातून स्वामी नक्की तुम्हाला सोडवतील. बऱ्याच वेळेला संकटे तुमच्या मनाविरुद्ध जातील. ती संकटे तुम्ही पूर्णपणे दुर्लक्षित करा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःचे प्रयत्न चांगले ठेवा. बऱ्याच वेळेला जी संकटे तुम्हाला मागे ओढण्यासाठी येतील त्यातून तुम्हाला स्वामी नक्की साथ देतील. संकटे तुम्हाला मागे ओढण्यासाठी नाही तर आयुष्यात तुम्हाला योग्य दिशेला पुढे नेण्यासाठी येतात. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही खूप जास्त पुढे जाण्याची इच्छा ठेवता पण संकटांमुळे जाऊ शकत नाही तर स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा. संकटे तुम्हाला मागे ओढतात पण त्यांचा सामना करून तुम्ही नक्की पुढे जाऊ शकता. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. सर्व काही शक्य आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. प्रत्येक ती गोष्ट जी तुम्हाला अशक्य वाटते ती स्वामी तुमच्यासाठी शक्य करतील. अशक्य ते शक्य करतील स्वामी. स्वामींनी आपली साथ सदैव दिली आणि आपली साथ सदैव देत आहेत. आपला फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास हवा. अशक्य देखील स्वामी आपल्यासाठी शक्य करतील. होय, फक्त श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून तर बघा. स्वामी तुमची प्रत्येक वेळेला साथ नक्की देतील. आयुष्यात तुमच्यासाठी अशक्य अशी एकही गोष्ट राहणार नाही. जेव्हा तुमचा स्वामींवर विश्वास असतो तेव्हा स्वामी तुमची साथ नक्की देतील. विश्वास ठेवा. स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत. तुमची अशक्य गोष्ट देखील स्वामी स्वतः शक्य करतील. होय, जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. बाळा, मी माझ्या योजना तुझ्यासाठी देत आहे. त्या योजनांना तुझ्या जीवनात तू खूप काही भविष्यासाठी वापर कर. देव म्हणतात, मी या कठीण परिस्थितीचे सुंदर परिस्थितीत रूपांतर करेन. तुमची वाट पाहत असलेल्या आशीर्वादांसाठी स्वतःला तयार करा. येणारा महिना आशीर्वादाने, अफाट यश, आर्थिक वाढ, नवीन संधी, प्रेम, आनंदाने भरलेला महिना असेल. तुम्ही ज्याची वाट पाहत आहात आणि प्रार्थना करत आहात ते सर्व काही प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा. तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी हा आठवडा शुभ आणि आर्थिक प्रगती करून देणारा ठरणार आहे. माझे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी माझा देव महान अशी कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला जरी आज काही घडताना दिसत नसले, खूप काही प्रगती होताना दिसत नसेल तर घाबरू नका. देवावर आणि देवांच्या दैवी शक्तीवर संपूर्ण विश्वास करा. देवाचं निरंतर कार्य तुमच्यासाठी अफाट प्रमाणात घडत आहे. जो कोणी स्वामींचा प्रिय बाळ या संदेशाला ऐकत आहे त्याला विनंती आहे, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी खूप काही बदल आणि तुमच्यासाठी जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद तुम्हाला देत आहेत. ते मनापासून स्वीकार करा. तुम्ही जर हा संदेश मनापासून स्वीकार केला तर देवाची अनंत कृपा तुमच्यावर होईल. तुमची संकटे दूर होऊन तुम्हाला ते मार्ग दिसतील जे मार्ग तुम्ही देवाकडे प्रार्थनेद्वारे मागत आहात. देव तुमच्यासाठी चमत्कार करण्यासाठी आज इथे उपस्थित आहेत. तुम्हाला काही घटना आज जरी दिसत नसल्या, काही परिवर्तन दिसत नसले तरी देवाचे कार्य पडद्याआड सुरू आहे. तुम्हाला ते दिसत जरी नसले तरी ते तुमच्यासाठी घडत आहे. यावर ज्याचा कोणाचा विश्वास असेल त्यांनी होय स्वामी, मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करा. देवाकडे खास तुमच्यासाठी चमत्कार आहेत. देवाने तुमच्या परिस्थितीसाठी एक प्रगती केली आहे. पडद्यामागे जे घडत आहे ते फक्त तुम्ही पाहाल तर तुम्ही नाचाल, ओरडाल, आनंदित व्हाल. कारण देव तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच कार्य करत आहे. देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे. आज जर देवाचे कार्य तुम्ही पाहत आहात तर तुम्ही देवाचा गौरव करा. परमेश्वर तुमच्यासाठी आणि तुमच्या बाजूने तुमची बाजू राखत आहे. परमेश्वर तुमच्या मदतीला आज इथे उपस्थित आहे. तुम्ही मनातील इच्छा सांगा, देवापुढे प्रकट करा
आणि त्यानंतर देवाचा चमत्कार आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा. परमेश्वर अलौकिकपणे तुमच्या जीवनात कार्यरत आहे. देव म्हणतात, मी तुला भरपूर आशीर्वाद देईन. तथापि जसे तुम्हाला माझे आर्थिक आशीर्वाद मिळतात तसेच परत देण्याचे लक्षात ठेवा. तुमचे केवळ राहणीमानच नाही तर तुमच्या देणगीचाही दर्जा आहे, तो उंच करा. माझा आशीर्वाद तुला मदत करायला नेहमीच आहेत. तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात. तुम्हाला जे काही देण्यात आले आहे ते तुमच्या जीवनासाठी सर्वोत्तम आहे. देव तुम्हाला इथून पुढे असे मार्ग दाखवू इच्छितात, त्यामुळे तुमचा आर्थिक स्तर उंचावणार आहे. देव तुमच्यासाठी असे दार उघडत आहे जेथून तुम्हाला प्रगतीचे द्वार दिसून येईल. ते प्रगतीचे मार्ग अनंत असतील जे तुमच्यासाठी कधीही बंद न होणारे आहेत. देव म्हणतात, बाळा, तू पुढे पाऊल उचल. मी तुझ्यासोबत आहे. मी तुझ्या पाठीशी उभा असताना तुला या विश्वाच्या कुठल्याही अडचणीला सामना करता येणार आहे, कारण मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. बाळा, घाबरू नकोस. तू समर्थ होण्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. मी तुला आशीर्वाद देत आहे. तू प्रत्येक कार्य आपल्या हातून करून घेण्यासाठी तत्पर हो, कारण जेव्हा तू तुझ्या कार्यावर लक्ष केंद्रित करशील, देवाकडे ज्या इच्छा मागत आहेस त्यासाठी कार्य करणे सुरू करशील, तेव्हा माझा आशीर्वाद तुला प्राप्त होईल. तो एका चमत्काराच्या रूपात तुला प्राप्त होईल. माझे देवदूत तुझ्यासाठी एक भेटवस्तू जी मौल्यवान आहे, तुझ्यासाठी, तुझ्या जीवनासाठी, ती तुला भेटवस्तू लवकरच प्राप्त होणार आहे. कोणाला ती भेटवस्तू हवी आहे त्यांनी होय स्वामी, मी ती भेटवस्तू स्वीकार करतो असे कमेंट करायला विसरू नका. स्वामी तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत आहेत. तो वर्षाव स्वीकार करायला सज्ज व्हा. स्वामी म्हणतात, बाळा, तुमचा पुढील काळ तुमच्या प्रश्नांचे आणि तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला दिले जाईल. ती योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येईल. आशीर्वाद वाढतील. आणि एक सांगतो, अतिविचार करणे टाळा, कारण अतिविचार करणे तुमची शांती सोडतील. त्याऐवजी तुम्ही ईश्वराची भक्ती करा. तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रार्थना करा. विश्वास ठेवा. या शरणांगती देवाकडे घ्या. देवाच्या हातात ते सर्व काही द्या जे तुम्हाला अशक्य वाटत आहे. देव निरंतर तुमच्या बाजूने तुमचे कार्य राखत आहे, तुमच्यासाठी कार्य करत आहे. आजच्या खोलीत तुमचे नाव घेतले जात आहे, जिथे तुमच्यासाठी खूप काही आनंद देव पाठवू इच्छितात, देवाचे आशीर्वाद पाठवू इच्छितात. तुम्ही आता ज्या ठिकाणी, ज्या खोलीत, ज्या वास्तूत हा संदेश ऐकत आहात, हा पवित्र संदेश जिथे कुठे ऐकला जाईल ते ऐकणारे स्वामी भक्त, स्वामी प्रिय बाळ आपले भाग्य जागृत करत आहेत. त्यांच्या जीवनातून तो अंधकार स्वामी नष्ट करणार आहेत. त्या ठिकाणी प्रकाश येत आहे, चैतन्यमय प्रकाश येत आहे आणि तुमच्या जीवनातून तो अंधकार कायमचा नष्ट होणार आहे. विश्वास ठेवा. देवाचे कार्य तुमच्यासाठी निरंतर होत आहे. देव म्हणतात, बाळा, निश्चिंत राहा. आर्थिक उन्नती, संपन्नता, जीवनातील उच्च स्थळ तू लवकरच प्राप्त करणार आहेस. तुझे कर्म मी बघत आहे. ते सर्व काही एकत्रित करून तुला एक मोठा आर्थिक चमत्कार पुढील आठवड्यात प्राप्त होणार आहे. त्यासाठी तू सज्ज असावे अशी मी तुला आज्ञा करतो. बाळा, ज्या खोलीत, ज्या वास्तूत तुम्ही हा पवित्र संदेश ऐकत आहात, तिथली वास्तू पवित्र होईल. तुमचे मन, हृदय देखील पवित्र होईल आणि तुमचा आत्माही पवित्र होईल. जो कोणी माझा प्रिय बाळ माझी प्रार्थना करतो, माझे नामस्मरण करतो, नित्य माझी पूजा अर्चना करतो, त्यावर मी प्रसन्न आहे. त्याला आज मी माझा एक दिव्य चमत्कार देत आहे. त्याची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात एक महत्त्वपूर्ण बदल घडणार आहे. तुमच्या आशीर्वादांची तयारी करा. आपण पुरेसे सहन केले आहे आणि एक यश जवळ आहे. तुम्ही अगदी अंधारातही मात कराल, कारण देव तुमच्या सोबत आहे. तुमच्या विजयाची तारीख देवाने ठरवली आहे. देव म्हणतात, बाळा, तू पुढे चालत राहा. पुढल्या महिन्यात तुझ्यासाठी माझ्याकडून खूप काही असे आशीर्वाद तुला प्राप्त होतील, ज्यामुळे तुझे जीवन उच्च स्तरावर जाईल. तुला जे हवे आहे, जी काही कमतरता होती, ते तुझ्याकडून दूर करण्यात येईल.
तुला माझा प्रकाश दिव्य स्वरूपात प्राप्त होऊन तुझी मोठी इच्छा पूर्ण होईल. देव म्हणतात, बाळा, आनंद, माझी शक्ती, शांती आणि आशा आहे, तेव्हा तुला ते प्राप्त होईल. तुझे मन शांत होईल. जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा माझा दैवी संदेश ऐकत आहे, त्यामुळे त्याचे मन देखील पवित्र होईल, त्याचा आत्मा देखील शांत होईल आणि त्याच्या विचलित मनाला ती शांतता प्राप्त होईल. त्यामुळे तो योग्य वेळी योग्य ते निर्णय करण्यास सक्षम होईल. बाळा, जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात ते सक्षमतेने निर्णय घेऊ शकता, तेव्हा तुम्हाला कोणीही मागे ठेवू शकत नाही. तुमच्या जीवनात तो अंधकार येऊ शकत नाही, तुमची फसवणूक होत नाही. तेव्हा विश्वास ठेवा की देव तुम्हाला मदत करत आहे. देवाची प्रत्येक क्षणाला तुला मदत प्राप्त होऊन तुझे जीवन उंच स्तरावर जाणार आहे. तुझ्या जीवनातील ते क्लेश, ते संघर्ष संपणार आहेत. जो कोणी माझा प्रिय बाळ हे सर्व काही आशीर्वाद स्वीकार करत आहे, त्याला मी ते देत आहे. त्यांनी माझी जी काही सेवा केली आहे ते माझ्या प्रिय बाळांनो मनापासून श्रद्धेने ऐकले आहे. जेव्हा तुमच्या मनात माझ्याविषयी श्रद्धा आणि विश्वास असतो, तेव्हा तुम्हाला माझे चमत्कार सहजरित्या प्राप्त होतात. बाळा, आता तसेच काही घडणार आहे. तू ज्याची वाट पाहत आहेस ते तुझ्या मार्गात आशीर्वाद प्राप्त होणार आहेत. जे कोणी माझ्याकडे ते नाते मागू इच्छितात, त्या नात्यातील प्रेम मागू इच्छितात, त्याला मी ते प्रेम देतो. प्रेमाचा आशीर्वाद त्या नात्यासह देऊ इच्छितो. त्यांच्यातील ते सुसंवाद वाढतील, त्यांच्यातील तो दुरावा नष्ट होईल आणि त्यांच्यातील ते प्रेमाचे अतूट बंधन अगदी जन्मोजन्मापर्यंत राहील. देव म्हणतात, तू काळजीमुक्त राहा. तू माझ्याकडे ती अशक्य गोष्ट मागितली आहेस, मी तुला ती देणारच आहे. जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला माझा हा दैवी संदेश ऐकत आहे, त्याच्या मनातील ती निराशा, ते नैराश्य नष्ट करणारा हा पवित्र संदेश त्यांच्या पुढे ज्या क्षणाला येणार आणि तो संपूर्ण ऐकणार, त्या क्षणापासून त्यांच्या मनातील नकारात्मक भाव आणि नैराश्य नष्ट करणारा हा संदेश, दिव्य पवित्र संदेश, तेव्हा तुमच्यातून ती नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. बाळा, विश्वास कर, मी तुला आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे. सुख, समाधान, आनंद प्राप्त करणारा हा संदेश जिथे जिथे ऐकला जाईल, त्या माझ्या प्रिय बाळांवर आणि त्यांच्या वासूवर माझी निरंतर कृपा दृष्टी राहील. त्यांना सुख, संपन्नता आणि आनंद प्राप्त होईल. जो कोणी माझा प्रिय बाळ स्वतःचे कल्याण करण्यासाठी माझ्याकडे आशा ठेवतो, माझ्याकडे प्रार्थना करतो, आज मी त्याला या संदेशाच्या माध्यमातून ते आशीर्वाद देत आहे. त्यांचे निश्चित कल्याण होणार आहे. सुखी राहा बाळा, तुझे कल्याण होईल. माझे स्वामी महान आहेत अशी कमेंट करायला विसरू नका. तुम्ही हा दैवी संदेश ऐकून तुमचे मन पवित्र झाले आहे. बाळा, तुझ्याबरोबर आजपर्यंत काही लोकांनी खूप वेळा विश्वासघात केला आहे. तुझ्याशी गोड बोलून, तुझ्या चांगल्या स्वभावाचा, तुझ्या साध्या स्वभावाचा फायदा घेऊन विश्वासघाताचे दुःख दिले आहे. पण बाळा, यापुढे नाही. आता कोणीही तुझा कधीही विश्वासघात करणार नाही. कारण बाळा, यासाठी तुझ्यासाठी हा संदेश घेऊन आलो आहे. बाळा, खूप महत्त्वाचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यानंतर तुला कळेल की तुझ्या आयुष्यात इथून पुढे विश्वासघात करणाऱ्या लोकांपासून तुला कसे सावध राहायचे आहे, जपून पाऊल टाकायचे आहे. तेव्हा बाळा, हा संदेश ऐकल्यानंतरच तुला सर्व काही प्रश्नांची उत्तरे मिळतील. शेवटपर्यंत हा संदेश ऐकावा अशी आमची आज्ञा आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आपल्यासमोर कधीकधी एवढी बिकट परिस्थिती येते, अशा परिस्थितीमध्ये आपल्यासमोर काहीच मार्ग दिसत नाही. कुठे जावे, काय करावे. तेव्हा अनपेक्षितपणे काही लोक आपल्या आयुष्यात अशी असतात की जी आपल्या तोंडावर गोड बोलून आपल्याला मदतीचा हात पुढे करतात. पण बाळा, त्यावेळी आपल्याला हे समजत नाही की आपल्या स्वभावाचा, आपल्या प्रसंगाचा, आपल्या आयुष्यात ज्या घटना घडत आहेत त्या या घटनांचा कोणीतरी फायदा घेत आहे. आपल्या बिकट परिस्थितीचा, आपल्या कमजोर परिस्थितीचा कोणीतरी फायदा घेऊन आपल्याला फसवत आहे, आपल्याशी विश्वासघात करत आहे. बाळा, हे त्यावेळी तुझ्या लक्षात येत नाही. म्हणून बाळा, तुला या सर्व गोष्टींतून सावध करण्यासाठीच मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे. बाळा, आता घाबरू नकोस, भिवू नकोस. ही स्वामी माऊली
ही ब्रह्मांडाची शक्ती तुला अलगदपणे या सगळ्यातून बाहेर काढणार आहे. बाळा, आता चिंता करू नकोस. इथून पुढे तुझ्या आयुष्यात तुझी प्रवासाची वाट खूप जपून चाल. एक एक पाऊल सावधानतेने उचल आणि ज्याने तुझा विश्वासघात केला आहे त्या लोकांना वेळीच ओळखायला शिक. अशा लोकांना आयुष्यात थारा देऊ नकोस. बाळा, परिस्थिती कितीही बिकट असो, संकट कितीही डोंगरा एवढे असो, पण तुला माझ्यावर विश्वास आहे ना, की ही स्वामी माऊली तुझ्या बरोबर आहे. तुला कुठल्याही संकटात कधीही एकटे सोडणार नाही. हा विश्वास तुझा कधीही माझ्यावरचा ढळू देऊ नकोस. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, माझा पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यात आता खूप मोठी आनंदाची बातमी तुला मिळणार आहे. तुझ्या कुटुंबामध्ये आता ते ऐश्वर्य, ते सुख, तो आनंद सर्व काही येत आहे. बाळा, तू तयार आहेस ना हे सर्व घेण्यासाठी? तू मनापासून तुझी तयारी आहे ना? बाळा, जोपर्यंत तू आमची ही भक्ती मनापासून करत आहेस, आमचे नामस्मरण करत आहेस, तोपर्यंत बाळा तुला कुठल्याही परिस्थितीला कधीही घाबरण्याची गरज काय? मी आहे ना तुझ्यासोबत. आता सर्व वादळांना, सर्व संकटांना तुझ्या आयुष्यातून जावेच लागणार आहे, कारण त्यांच्या पुढे मी उभा आहे. ही ब्रह्मांडाची शक्ती उभी आहे. त्यामुळे बाळा, आता कुठल्याही संकटात माघार घ्यायची नाही. निर्भीडपणे प्रत्येक संकटाचा न घाबरता, न डगमगता, न खचता सामना करायचा आहे. बाळा, तू माझा प्रिय बाळ आहेस. माझा भक्त, माझा प्रिय बाळ डगमगणारा नाही. त्याला मी खूप मोठी शक्ती दिली आहे आणि ती शक्ती म्हणजे नामस्मरणाची. जो तो नेहमी माझे नामस्मरण निरंतर करत राहतो, तेव्हा बाळा आता चिंता करण्याचे कारण नाही. अशा विश्वासघात करणाऱ्या लोकांपासून नेहमी सावध राहायला शिक. इथून पुढे तुझ्या आयुष्यात तुला योग्य ते निर्णय घ्यायचे आहेत. तुझ्या कुटुंबासाठी ज्या तू मनापासून काही योजना केल्या आहेस, तुझी जी काही स्वप्ने आहेत बाळा, त्यासाठी तुला आता कष्ट घेण्याची गरज आहे. आत्मविश्वास खंबीर ठेवून प्रत्येक पाऊल पुढे टाकून कार्य करत राहा. प्रत्येक कार्यात आता तुला अशक्य ते शक्य होणार आहे. कारण बाळा, आता सुख, वैभव, आनंद घेण्यासाठी तू सज्ज झाला आहेस. मला माहीत आहे, आजपर्यंतच्या तुझ्या दुःखानंतर तुला आता हे सुखाचे दिवस येणार आहेत. बाळा, चिंता करू नकोस. सर्व काही, तुझी चिंता, तुझे दुःख माझ्या चरणाशी वाहिले आहेस ना? मग आता इथून पुढे बिनधास्तपणे आपल्या आयुष्याची वाटचाल आनंदाने कर. आहे त्या परिस्थितीचा सामना मनापासून असून अगदी स्वामी माऊली आपल्या पाठीशी उभी आहे, हाच खंबीर विश्वास ठेवून प्रत्येक कार्याला निर्भीडपणे सुरुवात कर. अशक्य ते शक्य करतील स्वामी. बाळा, चिंता करू नकोस. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, मी तुझेच बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा जेव्हा तुझ्या आयुष्यात आर्थिक परिस्थितीने तू ग्रासला जातोस, पण बाळा आता चिंता करायची गरज नाही. कारण तू आजपर्यंत घेतलेल्या कष्टाचे तुला आर्थिक चिंता आता मिटणार आहेत. त्या कष्टाचे चीज होताना तू स्वतः पहा. बाळा, खूप काही मेहनत तू रात्रंदिवस करत आहेस. मी पाहत आहे तुझे ते कष्ट. तू रात्रंदिवस आपल्या कुटुंबासाठी झटत आहेस. खूप काही मेहनत घेऊन तुला काही गोष्टींमध्ये यश मिळत नाही. पण आता चिंता सोड. आता तू घेतलेल्या प्रत्येक मेहनतीला, प्रत्येक कष्टाला, प्रत्येक कार्याला यश मिळवण्यासाठीच मी आलो आहे. बाळा, अशक्य ते शक्य सर्व काही तुझ्या आयुष्यात होणार आहे. सुख, वैभव, आनंद तुझ्या पायाशी लोळण घेणार आहेत. आता सुखाचे, आनंदाचे दिवस येणार आहेत. तयार रहा बाळा. फक्त योग्य वेळेची वाट पहा. हे देण्यासाठीच माझे आशीर्वाद, माझे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहेत याचे स्मरण ठेव आणि माझ्या भक्तीमध्ये लीन रहा. मी दिलेल्या या संदेशामार्फत प्रत्येक संदेश आपल्या आयुष्यात आचरणात आण. मग बघ, तुझ्या आयुष्यात होणारा बदल तुला स्वतः समजेल की मी काय होतो आणि माझ्या आयुष्यात आता हे चमत्कार कसे होत आहेत हे तुला समजेल. स्वामी म्हणतात, बाळा, उत्तम कर्म करा, कारण कर्माचे फळ प्रत्येकालाच मिळते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, एवढे चांगले कर्म करा की जेव्हा तो परमेश्वर तुम्हाला फळ द्यायला येईल
तेव्हा तो परमेश्वर तुम्हाला जे काही देईल, तुमच्या कष्टासमोर त्याला ते फळ कमीच वाटले पाहिजे. स्वामी म्हणतात, बाळा, आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची तुला भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. स्वामी म्हणतात, बाळा, तू जेवढे कष्ट केले आहेस त्याचे फळ तुला आता लवकरच मिळणार आहे. कठीण काळात जेव्हा मनातून हळूच आवाज येतो की सगळे काही चांगले होणार आहे, तो आवाज फक्त आपल्या स्वामी माऊलींचा असतो. स्वामी भक्तांनो, हाच आवाज नेहमी ओळखायला शिका. आपल्या आयुष्यामध्ये कधीही आपल्याला काहीही कमी होणार नाही. स्वामी म्हणतात, बोलणाऱ्याचे तोंड तुम्ही बंद करू शकत नाही, पण त्याचा स्वतःवर किती परिणाम करायचा हे तुला ठरवायचे आहे. तू स्वतःवर संयम ठेव. बोलणाऱ्यांचे काय, ते बोलत राहणार, पण हे तू ठरवायचे आहे की त्याचा त्रास तू किती करून घ्यायचा की करून घ्यायचा नाही. हे सर्वस्वी तुझ्या हातात आहे, कारण तुझ्या आयुष्याचे निर्णय फक्त तुलाच घ्यायचे आहेत. स्वामी म्हणतात, तुम्ही कितीही चांगले शब्द ऐका, वाचा किंवा बोला, पण ते शब्द तोवर तुमचे भले करत नाहीत जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टी आचरणात आणत नाहीत. बाळा, कुठल्याही चांगल्या गोष्टी आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. आहे त्या परिस्थितीत आनंदी राहा, सुखी राहा. स्वामी म्हणतात, बाळा, जेवढा तुम्ही दुसऱ्यांचा चांगला विचार कराल तेवढेच तुमचे चांगले होत जाईल, हे नेहमी लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, या जगात सर्वात सुंदर काही असेल तर ते म्हणजे माणसाचे माणसाशी असलेले माणुसकीचे नाते आहे. म्हणून सगळ्यांशी प्रेमाने राहा. स्वामी म्हणतात, बाळा, तुम्ही खूप काही बिकट परिस्थितीने खूप खचून जाता, निराश होऊन जाता. मागे वळून तुम्हाला असे वाटते की आता काहीच करू नये, आता माझ्या हातून काहीच चांगले होणार नाही. पण बाळा, हळूहळू का होईना या स्वामींच्या नामस्मरणाने तुमचे निश्चितच चांगले दिवस येणार आहेत. खचून जाऊ नका, माघार घेऊ नका. कधी कधी स्वामी भक्तांची परीक्षा घेतात. जेव्हा जेव्हा तुमची सहनशीलता संपते तिथून पुढे आपल्या स्वामी माऊलींचा खेळ सुरू होतो, हे नेहमी लक्षात ठेवा. कधी कधी सगळं संपलं, आता काही होऊ शकत नाही असे वाटते, असे आपण समज करून घेतो. पण बाळा, तेव्हाच तुमची खरी परीक्षा असते. आणि जो स्वामीप्रिय बाळ या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होतो त्याला स्वामींचे भरभरून आशीर्वाद मिळतात, स्वामींची साथ मिळते. स्वामी कधीही त्याला कुठल्याही संकटात एकटे सोडत नाहीत. स्वामी म्हणतात, थोडंसं शांत राहिलं की स्वामींचं वचन, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, आठवलं की खंबीरपणे प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी बळ मिळते. एकदा नक्कीच हा प्रयत्न करून पहा आणि आपोआप सगळे पुढचे मार्ग दिसून येतात. म्हणून स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामींना शरण जावे आणि स्वामींच्या नामस्मरणामध्ये नेहमी तल्लीन राहावे. निरंतर भक्ती करावी. कधीही स्वामींच्या भक्तीमध्ये अंतर देऊ नका. बऱ्याच वेळा असे प्रसंग येतात की वाटते आता सर्व काही आपल्या आयुष्यातील सगळं संपलं आहे. पण एकदा सर्व सोडून त्या स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करा. स्वामींना अर्थ हाक मारून तर पहा आणि मग पहा, तिथून सुरू होतो स्वामी लीलांचा खेळ, ब्रह्मांडाच्या शक्तीचा खेळ. तिथून खरा सुरुवात होते. एकदा ही अद्भुत अनुभूती, शक्तीची अनुभूती घेऊन तर पहा. स्वामी म्हणतात, बाळा, वाईट दिवस पण गरजेचे असतात, कारण तेव्हाच तर तुम्हाला चांगल्या दिवसांची खरी किंमत कळते. स्वामी म्हणतात, बाळा, कोणत्याही सेवेची कधीही संधी गमावू नका, कारण ही संधी त्यांनाच मिळते जे स्वामींच्या नियोजनात असतात. त्यांची निवड स्वामींनीच केलेली असते. म्हणून कोणतीही स्वामी सेवा, लहान असो किंवा मोठी असो, प्रत्येक सेवा तुमच्या करण्याचे तुम्हाला भाग्य मिळाले आहे. त्याबद्दल स्वामींचे मनापासून धन्यवाद माना. या सुंदर आयुष्याबद्दल स्वामींना धन्यवाद द्या की या आयुष्यात आपली ब्रह्मांडाची शक्ती, आपली स्वामी माऊली आपल्या बरोबर आहे. स्वामींना नेहमी मनापासून प्रार्थना करा, हे स्वामी माऊली, श्रीमंती नको, गरिबीही नको, फक्त जे आहे सुखी समाधानी ठेवा. आम्हाला फक्त तुमचे आशीर्वाद आणि प्रेम हवेत. तुमची सेवा करण्याचे भाग्य आमच्याकडून नेहमी होऊ दे. तुमचे नामस्मरण यामध्ये कधीही खंड पडू देऊ नका, अशी मनापासून स्वामींना प्रार्थना करा. स्वामी म्हणतात, बाळा, तुमच्याकडे असलेली सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे तुमचा आनंदित असलेला चेहरा.
जगातली कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी या गोष्टीशी कधीही तडजोड करू नका. कारण कधी कधी आपण खूप काहीतरी मिळवण्याच्या नादात आजचा जो काही आनंद आहे, प्रसन्नता आहे, खुशी आहे, ती विसरून जातो. म्हणून या जगात कधीही आपले मन प्रसन्न राहण्याची संधी सोडू नका. स्वामी म्हणतात, जे बदलता येईल ते बदलावे, जे बदलता येतच नाही ते स्वीकारावे, आणि जे स्वीकारणे योग्य नाही त्यापासून दूर राहावे. मग ती व्यक्ती असो, वस्तू असो, वा तुमच्या आयुष्यात कुठलीही गोष्ट असो. कायम नेहमी आनंदी राहा. आनंदी राहायचे असेल तर आपल्याकडे जे आहे त्याकडे लक्ष द्या. इतरांकडे काय आहे याकडे कधीही लक्ष देऊ नका. उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. स्वामी भक्तांनो, ही शक्ती नेहमी ओळखण्याचा प्रयत्न करा आणि निर्भरपणे आपल्या आयुष्यात कोणतेही कार्य मनापासून करा. पुढील 25 मिनिटे खूप महत्त्वाची आहेत. आपल्या नशिबाला आकार देण्यासाठी तुम्हाला ही संधी मी दिली आहे. देव आज तुम्हाला म्हणत आहेत की बाळा, हरकत नाही. तुझी कितीही वाईट वेळ असू देत, तुला कितीही अडकलेले वाटू देत, मी तुझ्या भेटीसाठी आलो आहे. तुझ्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत हे मला माहीत आहे. तू निराश आहेस हेही मला माहीत आहे. पण मी तुला वचन देतो, तुझे हे दिवस आज कायम राहणार नाहीत. आता सर्व काही बदलणार आहे. तुझा फक्त माझ्यावर घट्ट विश्वास राहू दे. काळजी करणे थांबवा. माझी तुझ्यासाठी खास योजना आहे. ती तुमचे जीवन पूर्णपणे बदलणार आहे. जे तू खूप प्रयत्न केले आहेस आणि तुझी प्रगती मार्गी लागणार आहे. तुझे आशीर्वाद आजच तुला मिळणार आहेत. देवाचा तुझ्यासाठी खास संदेश आहे. तू आता घाबरू नकोस. कधी कधी लोक घाबरतात कारण ते कुठे जात आहेत किंवा पुढे काय करायचे आहे हे त्यांना माहीत नसते. पण जेव्हा आपण हरवतो तेव्हा देव आपल्याला नक्कीच आपला मार्ग दाखवू शकतात. तुम्ही कुठल्याही मार्गाने जात असाल आणि तुम्हाला चुकल्यासारखे वाटत असेल तर फक्त स्वामी आईंना हाक द्या. तुम्हाला स्वामी तुमचा योग्य मार्ग नक्कीच दाखवून देतील आणि तुमच्यासाठी असे मौल्यवान काम करेल की ज्याची कधी तुम्ही अपेक्षाही केली नाही. स्वामींचा तुमच्यावर खूप प्रेम आहे. ते प्रेम मिळवण्यासाठी तुम्ही देखील स्वामींना मानत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण हा चॅनल स्वामी शक्तींवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठीच आहे. नक्कीच तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला हवं. विश्वास असेल तरच करून घ्या सबस्क्राईब आणि न चुकता शेअर करा. तुमच्याकडून खूप मोठी स्वामी सेवा घडून येईल आणि स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आजच पूर्ण करतील. स्वामी म्हणतात की बाळा, तुम्हाला वाटते पण तुम्ही आता निश्चिंत राहा. तुमचा पुढील आशीर्वाद तुम्हाला आज आश्चर्याच्या कृती करणार आहे. कारण परमेश्वर या क्षणी तुमच्या प्रार्थना मनःपूर्वक ऐकत आहे आणि तुझी प्रार्थना आज रात्रीपर्यंत पूर्ण होणार आहे. बाळा, आता डोळ्यांतील अश्रू पुसून टाक. कारण परमेश्वर स्वतः तुझे भोग संपवणार आहे. तुला खूप कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो तेव्हा काळजी करू नका. कारण देव तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देईल आणि तुमचे अश्रू आनंदाश्रूमध्ये बदलणार आहेत. आज देव तुम्हाला सांगत आहेत की हा आठवडा संपण्यापूर्वी मी तुम्हाला अमर्याद संपत्ती, आरोग्य आणि समृद्धी देऊन टाकणार आहे. ते स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज राहा. कारण देवाचा चांगुलपणा तुम्हाला लवकरच आश्चर्यचकित करेल. नेहमी लक्षात ठेवा की देव तुमच्या अश्रू, प्रार्थना आणि वेदनांकडे कधीही दुर्लक्ष करत नाही. तो पाहतो, ऐकतो आणि या भयंकर दुःखातून तुमची सुटका लवकरात लवकर करत असतो. देव म्हणतो, मी आता तुम्हाला वैयक्तिकरित्या मार्गदर्शन करीत आहे आणि योग्य मार्गावर शिक्षा करणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला माझ्याकडून मौल्यवान सूचना आणि योग्य शिकवणी मिळत आहेत. बाळा, तुमचा शेवटपर्यंतचा विश्वास असाच कायम ठेवा. देव तुम्हाला कुठल्याच गोष्टींमध्ये कोणाकडे हात पसरण्याची वेळ येऊ देणार नाही. तुमचाही स्वामींवर विश्वास वाटत असेल तर स्वामी आई, होय मी सहमत आहे अशी कमेंट करा. बाळा, मी तुला सांगतोय, तुला वाटत आहे की हे अशक्य आहे, पण मी तुझ्याकडे काही प्रार्थना देत आहे, ते तू स्वीकार कर. देव म्हणतो, मी तुमच्या प्रार्थनेकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. कधी कधी मी त्यांना अशा प्रकारे उत्तर देतो ज्याची तुम्हाला अपेक्षा नसते.
तुमचे डोळे उघडे ठेवा, माझ्यावर लक्ष केंद्रित करा आणि तुम्हाला माझे मार्ग त्यावेळी अधिक चांगल्या प्रकारे समजून येतील आणि तुमच्या बोललेल्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला दिले जाईल. देव तुम्हाला ओळखतो, देव तुमचे ऐकतो, देव तुमच्यावर प्रेम करतो, देव तुमच्यासाठी आहे. तू खूप धन्य आहेस. देव तुझ्यावर प्रेम करत आहे. तुमचा देवावर विश्वास असल्यास स्वामी माऊली मला अशीच साथ देत राहा अशी कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून पुण्याचे काम घडवून घ्या. देव म्हणतो, तुम्हाला हवी असलेली नोकरी आता येत आहे. तुम्हाला हवा असलेला आशीर्वाद आता येत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा आणि धीर धरा. धार्मिकतेमुळे तुमचा जो छळ झाला आहे तो मी आज मिटवणार आहे. कारण तुम्ही धन्य आहात. तुमच्यासाठी स्वर्गाचे राज्य मी तयार करत आहे. जर तुम्हाला परिपूर्ण व्हायचे असेल तर तुमच्यातलं थोडं त्या बिचाऱ्या गरिबांना द्या. असं केल्यास तुमच्यासाठी मी संपत्तीचा जास्त साठा पाठवित आहे. तुम्ही जितके दान केले त्यापेक्षा डबल मी तुम्हाला देत आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, मागत राहा आणि तुम्ही जे मागाल ते तुम्हाला नक्कीच मिळेल. शोधत राहा, तुम्हाला ते नक्कीच सापडेल. मागत राहा, शोधत राहा. तुमच्यासाठी मी दारं उघडी केली आहेत. जो दुसऱ्यासाठी प्रार्थना करतो त्याला मी खूप काही देतो. तुला योग्य आहे ते बाळा तू कर, परंतु वाईट कधीही करू नकोस. कारण वाईटाने कोणाचे चांगले तर होत नाही, परंतु तुझ्या पापांमध्ये एक भर नक्कीच पडते. देव म्हणतो, तुमच्यासाठी सर्व काही अचानक होईल आणि तुम्ही कृतज्ञ असाल की तुम्ही हार मानली नाही. आशीर्वाद येत आहेत, त्यावर विश्वास ठेवा आणि आनंदाने ते स्वीकार करा. कारण मनुष्याचा पुनर्जन्म झाल्याशिवाय तो देवाचे राज्य पाहू शकत नाही. कारण देवाने या जगावर एवढी आश्चर्यचकित केली आहेत की त्याने त्याच्याकडे असणारे सर्व काही भक्तांना भरभरून दिले आहे. कारण जो कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्यांचा कधीच नाश होत नाही, उलट त्याला अनंत काळाचे जीवन मिळते. बाळांनो, तुम्हीही स्वामी जीवनात येऊन पहा. तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही आणि स्वामी तुमच्या जीवनाचे सोने केल्याशिवाय राहणार नाहीत. या जगात तुम्हाला त्रास होतोय, पण हे मनावर घ्या की जगावर मात केली आहे. तुमची अंतःकरणे अस्वस्थ होऊ देऊ नका. फक्त देवावर विश्वास ठेवा. देव तुमच्यासाठी सर्व काही चांगलेच करत आहे. फक्त प्रामाणिकपणे कष्ट करत राहा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच योग्य संधी देत आहेत. ते स्वीकारून आनंदी जीवन जगत राहा. जो कोणी व्यक्ती हा संदेश ऐकत आहे, स्वामी त्यांच्या सर्वांच्या चांगल्या मनोकामना इच्छा पूर्ण करो, हीच स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी म्हणत आहेत, तुमच्या पूर्व पुण्याच्या कर्मामुळे आज तुमच्या समोर हा स्वामी संदेश आलेला आहे. तो तुम्ही शेवटपर्यंत शांतपणे ऐका. भाग्यवंत ठराल. आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे. शांतपणे ऐकावे. तुम्ही तुमच्या उच्च शक्तीमध्ये पाऊल टाकत आहात आणि या प्रयत्नासाठी विश्व तुम्हाला प्रतिफळ देत आहे. फक्त 8 शब्द तुमचे नशीब घडवू शकतात. मी आतापर्यंत शिकलेला सर्वात मोठा धडा तो म्हणजे आपल्याला काय वाटते ते अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हाला काय वाटते हे जर मला कळले तर तुम्ही काय आहात हे देखील मला कळेल. आपण जे आहोत ते आपले विचार आपल्याला बनवतात. आपली मानसिक वृत्ती ही एक अज्ञात शक्ती आहे जी आपले नशीब बनवते किंवा तोडते. एका सत्पुरुषांनी म्हटले होते, मनुष्य तो आहे जो दिवसभर विचार करत राहतो. तुमची आणि माझी सर्वात मोठी ही समस्या आहे आणि कदाचित एक समस्या आहे, ती म्हणजे योग्य कल्पना निवडणे. जर आपण हे करू शकलो तर आपण आपल्या सर्व समस्या सोडवण्याच्या मार्गावर असू शकतो. 8 शब्द जे आपले नशीब घडवू शकतात ते म्हणजे आपले जीवन आपल्या विचारांनी बनलेले आहे. आपले विचार आनंददायी असतील तर आपण आनंदी राहू. जर आपले विचार दुःखी असतील तर आपण दुःखी होऊ. जर आपल्या मनात भीतीचे विचार असतील तर आपण घाबरून राहू. जर आपले विचार आजारी असतील तर आपण आजारीच राहू. जर आपण अपयशाचा विचार केला तर आपण निश्चितपणे अपयशी होऊ. मनाला एक निश्चित स्थान असते आणि ते स्वतः नरकाचे स्वर्ग आणि स्वर्गाचे नरकात रूपांतर करते. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये स्वामी तुमची अफाट शक्ती आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठरा.
जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर आपला आत्ताच हा संदेश लाईक करा, शेअर करा. ज्या शरीराला लोक सुंदर मानतात ते शरीर गेल्यानंतर सुंदर का दिसत नाही? ते घरात का ठेवले जात नाही आणि घरात का जाळले जात नाही? ज्याला आपण सुंदर मानतो त्या शरीरातून फक्त त्वचा काढून टाका आणि मग तुम्हाला आत काय आहे हे दिसेल. आतमध्ये रक्त, रोग, विष्ठा आणि कचरा भरलेला आहे. मग हे शरीर सुंदर कसे झाले? शरीरात सौंदर्य नाही, माणसाची कृती, त्याचे विचार, त्याचे बोलणे, त्याचे वागणे, त्याचे संस्कार आणि त्याचे चरित्र सुंदर बनवते. ज्या व्यक्तीच्या आयुष्यात हे सर्व आहे ती या जगातील सर्वात सुंदर व्यक्ती आहे आणि प्रत्येक जण त्यासाठी वेडा आहे. सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा. जेव्हा एखादी व्यक्ती अत्याचार सहन करूनही हसत असते तेव्हा देव त्या व्यक्तीचा बदला हा घेतोच. पृथ्वीवरील सर्व काही मिश्र स्वरूपाचे आहे, वाळू आणि साखर यांच्या मिश्रणासारखे. शहरा मुंगीसारखे व्हा जी फक्त साखर पकडते आणि वाळू अस्पर्शित ठेवते. स्वामी म्हणत आहेत, जागे व्हा, तुमची सर्व पृथ्वीवरील तहान कायमची शमणार आहे. माझ्या मुलायुगाद्वारे देवाच्या राज्यात तुझी दीक्षा घे असे म्हणू नका. उद्या मी जास्त काळ ध्यान करीन. तुमच्या चांगल्या हेतूच्या पूर्ततेशिवाय 1 वर्ष निघून गेल्याचे तुम्हाला अचानक दिसून येईल. त्याऐवजी मला हे प्रतीक्षा करू शकते आणि तीही प्रतीक्षा करू शकते, परंतु देवासाठी माझा शोध प्रतीक्षा करू शकत नाही. लक्षात ठेवा की तुमच्या ध्यानाचा सराव जितका अधिक तीव्रतेने कराल तितके तुम्ही शांत देवाशी आनंदाने संपर्क साधू शकाल. भीती नसणे हेच अस्तित्वाचे संपूर्ण रहस्य आहे. तुमचे काय होईल याची कधीही भीती बाळगू नका. कोणावरही अवलंबून राहू नका. ज्या क्षणी तुम्ही सर्व मदत नाकारली त्या क्षणी तुमची सुटका होईल. नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते, अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे. अरे नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते तर ती तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जेथे तुझी सहनशक्ती संपेल तेथे आम्ही आहोत ना. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास एकदा श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि पहा मनामध्ये कशी शांती निर्माण होते ते. अनुभव नक्कीच घ्या. स्वामी म्हणतात, सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते. आमच्या वचनावर विश्वास ठेव. तुझी चांगली वेळ नक्कीच येईल. थोडा धीर धर आणि आनंदाने प्रयत्न कर. हम गए नहीं, अभी जिंदा है. बाळा बस झाले. आता तुझे अश्रू थांबव. आता रडायचे नाही. आता ज्या लोकांनी तुला आजपर्यंत रडवले आहे, तुला हे अश्रू दिले आहेत, आता त्यांची वेळ आहे. त्यांच्या कर्माची फळे आता त्यांना मिळण्याची वेळ आली आहे. म्हणूनच बाळा, या सर्वांशी तुला लढण्याचे बळ कसे मिळेल हे सांगण्यासाठीच हा संदेश तुझ्यापर्यंत मी घेऊन आलो आहे. पण हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यानंतरच तुला समजेल की आता तुला खंबीरपणे राहायचं आहे की फक्त रडत बसायचं आहे. हे सर्वस्वी हा संदेश ऐकल्यानंतरच तू ठरवू शकतोस. म्हणूनच बाळा, हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावा अशी आमची तुला आज्ञा आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आजपर्यंत तुझ्यासमोर खूप दुःखाचे डोंगर उभे राहिले. खूप काळजी आणि चिंता तुला ग्रासत राहिल्या. पण तुला माहीत आहे का, तू यातून कधी सही सलामत बाहेर पडलास? कधीतरी मागे वळून बघ. याचा विचार कर की जेव्हा तू खूप संकटात होतास, तुला काहीच मार्ग दिसत नव्हता, कुठे जावे, काय करावे हे तुला सुचत नव्हते, तुझा जीव तुला नकोसा झाला होता, तेव्हा तू मला बोलला, स्वामी आई काहीतरी मार्ग दाखवा, यातून मला बाहेर पडण्यासाठी काहीतरी शक्ती द्या, माझ्या पाठीशी उभी राहा, माझ्या हातून काय चुकले असेल तर मला माफी करा. बाळा, असे तू माझ्यासमोर वारंवार कळवळून सांगत होतास. बाळा, त्या क्षणी तुला माहीत नाही की तुझ्या दुःखाचे डोंगर तुझ्या आयुष्यातून कधी निघून गेले. तुला जेव्हा हे समजले तेव्हा तू बोलला की स्वामी माऊली, हे कसे शक्य झाले? आजपर्यंत ज्या संकटांना मी पुरता ग्रासून गेलो होतो, घाबरून गेलो होतो, खूप काही चिंतेने व्यापून गेलो होतो, पण मला समजलेच नाही की तुम्ही यातून मला कधी अलगद बाहेर काढले. कारण बाळा, हे करण्यासाठी मला तुझ्यापर्यंत यावेच लागले,
कारण तू माझी इतकी चिंता आणि काळजी असताना देखील, तुझ्यावर एवढे मोठे संकट असताना देखील आमची निरंतर भक्ती करत राहिलास. आमच्या नामस्मरणामध्ये कधीही खंड पडू दिला नाहीस. म्हणून बाळा, याच गोष्टीवर आम्ही खूप प्रसन्न होऊन तुझ्या दुःखांना तुझ्या आयुष्यातून घालवून दिले आहे. बाळा, आता निश्चिंत राहा. आता रडायचे नाही. आता त्या अश्रूंना सांग की माझी माऊली, माझी स्वामी आई माझ्या पाठीशी उभी आहे. आता कुठलेही संकट आले तरी तुला डगमगायचे नाहीये. कितीही काटे आले, कितीही नकारार्थी लोकांशी तुझा संपर्क झाला, कोणीही तुझे वाईट करण्याचे ठरवले, तरीही तुला चिंता करण्याचे किंवा घाबरण्याचे काहीच कारण नाही. कारण आता तुझ्या आयुष्यात ही ब्रह्मांडाची शक्ती आली आहे. तुझ्या पाठीशी, तुझ्या बरोबर, तुझ्या हृदयात तिचा कायम निरंतर वास आहे. बाळा, आता अशक्य ते शक्य होणार आहे हे लक्षात ठेव. कुठल्याही संकटांना, कुठल्याही वादळांना ठणकावून सांग, आता त्यांची हिंमत नाही तुझ्या समोर यायची. बाळा, तुझ्या कुटुंबासाठी तुझी काही स्वप्न आजपर्यंत बघितली आहेस, आता ती पूर्ण करण्याच्या मागे लाग. प्रत्येक कार्य हाती घेऊन निष्ठेने प्रत्येक संकटाचा सामना करत कार्य हाती घे आणि मग बघ, फक्त त्यामध्ये यश तुला मिळणार आहे. कारण बाळा, तुझ्या कष्टाचे, तुझ्या मेहनतीचे आता चीज होणार आहे. मला मान्य आहे की तू खूप कष्ट करूनही तुला आजपर्यंत काही गोष्टींमध्ये यश मिळाले नाही. पण बाळा, आता हे सर्व काही तुझ्या आयुष्यातून संपणार आहे. आता ते सुख, वैभव, आनंद तुझ्या दिशेने येणार आहे. फक्त बाळा, तू तयार राहा. स्वामी भक्तांनो, तुमचा हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवर असेल आणि तुम्ही सुद्धा हे सुख, वैभव, आनंद घेण्यासाठी तयार असाल, तर या संदेशाचा उद्देश फक्त तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आणि तुमच्यामधल्या स्वामी विश्वास अजून रोढ करण्यासाठी आहे. त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत ऐका. देव तुम्हाला म्हणत आहेत, तुमच्या आयुष्यात नवीन अध्यायाला सुरुवात होणार आहे. जेव्हा तुम्ही काही गोष्टी देवाचा धाव कराल, तेव्हा परमेश्वर येईल आणि तुम्हाला आपल्या कुशीत घेईल. देवाचे दर्शन घ्यायचे असेल तर तुमचे भ्रम दूर करा. देव तुमच्यापासून वेगळा नाही. देव तुमच्यापासून दूर नाही. ज्या प्रभूने तुम्हाला येथे पाठवले आहे, त्यांनी तुमच्यासाठी योग्य ती योजना नियोजित केलेली आहे. कारण तोच तुमचा मायबाप आहे. तुम्ही कदाचित कठीण काळात असाल. तुम्हाला आता हे ऐकण्याचाही कंटाळा आला असेल. पण देव म्हणत आहे, माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस. कारण जर तू माझ्याकडे दुर्लक्ष केलेस, तर मी जे तुला मदत करू इच्छितो, तुझ्या जीवनात जे परिवर्तन आणायचे आहे, ते करण्यात तू स्वतः अडथळे निर्माण करशील. म्हणून हा संदेश पूर्ण ऐका आणि मला तुझी मदत करू दे. तुझे दुःख, यातना मी पाहिले आहे. तू रोज माझ्याकडे याची प्रार्थना करतोस, ती आता पूर्ण होणार आहे. दुःखी होऊ नकोस. तुम्ही मला अर्पण करा आणि तुमच्या योजना मला सांगा. मी त्याला नक्कीच यश देईन. लक्षात ठेवा, तुमचे यश तुम्ही नियोजित केल्याप्रमाणे जरी दिसले नाही, तरी माझ्यावर विश्वास ठेवल्यास तुमच्या अपेक्षापेक्षा जास्त तुम्हाला मिळेल. विश्वास असल्यास होय स्वामी आई विश्वास आहे असे टाईप करा. व्हिडिओला लाईक करा. तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील. तुम्ही विश्वास ठेवल्यास ते तुम्हाला सर्वात कठीण प्रसंगातून बाहेर काढू शकते. तुमच्यासोबत भूतकाळात काय घडले आहे किंवा सध्या तुमच्या जीवनात काय चालले आहे हे महत्त्वाचे नाही. जर तुम्ही देवावर विश्वास ठेवून चालत असाल, तर तुम्हाला आश्चर्यकारकपणे चांगले भविष्य मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तुम्ही पापावर विजय मिळवून जगावे अशी त्याची इच्छा आहे, जेणेकरून तुम्ही त्याची वचने पूर्ण करू शकता. जर तुम्हाला स्वीकार असेल तर कमेंटमध्ये होय स्वीकार आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन पुन्हा जागृत होईल आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार व्हाल. म्हणून नक्कीच शेअर करायला विसरू नका. काही माणसे सुंदर दिसतात, काही ऋषी, काही तपस्वी, पण त्या सर्वांमध्ये एकच देव वास करतो. फळ वाढले की फूल आपोआप गळून पडते. त्याचप्रमाणे देवत्व वाढले की पुरुषत्व राहत नाही. देवाची अनंत नावे, अनंत रूपे, अनंत भाव आहेत. जो त्याला कोणत्याही नावाने, कोणत्याही रूपाने आणि कोणत्याही भावाने हाक मारतो, तो सर्वांची हाक ऐकू शकतो. तो सर्वांची इच्छा पूर्ण करू शकतो. 1000 पुस्तके वाचा,
1000 श्लोक पाठ करा, परंतु जर तुम्ही त्यात बुडून गेला नाहीत तर तुम्हाला ते सापडणार नाही. म्हणजेच तुम्ही कितीही पुस्तक वाचा किंवा चांगले संदेश ऐका किंवा भक्तिगीत ऐका, पण जर का ते आचरणात आणले नाही, मनात रुजवले नाही, चरित्रात बदल झाला नाही, तर त्या सर्वांचा काहीही उपयोग नाही. प्रथम भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करा. गुरुवर विश्वास ठेवून काही काम करा. जर तुमच्याकडे गुरु नसेल तर मनापासून देवाची प्रार्थना करा. तो कसा आहे त्याच्या कृपेनेच कळेल. संसार, माणसे, संपत्ती, मानसन्मान आणि इतर निरर्थक गोष्टी जमा करून सुखाची आशा ठेवतात, पण ते सर्व कोणत्याही प्रकारे आनंद देऊ शकत नाही. जर तुमच्या हृदयात भगवंताबद्दल प्रेम असेल तर तुमच्या हृदयात वासनांना, अहंकार, मोह या गोष्टींना कधीही स्थान राहणार नाही. ते तुमच्या हृदयातून पळून जाणार. कारण ज्यांच्या हृदयामध्ये स्वामी आहेत त्यांच्या हृदयात वाईट गोष्टींना कधीही स्थान नसते. पतंग एकदा प्रकाश पाहिल्यावर पुन्हा अंधारात जात नाही. मुंग्या गुळात जीव देतात पण तिथून परत येत नाहीत. त्याचप्रमाणे भक्ताने एकदा भगवंताच्या दर्शनाचा आनंद घेतला की तो त्यासाठी आपली जीभ देतो पण परत येत नाही. सहमत असाल तर होय, बरोबर आहे, स्वामी महान आहेत असे टाईप करा. सर्व धर्मांचा आदर करा, पण ज्याने तुमचे मन तृप्त होईल तोच भक्तिमार्ग स्वीकारा. शेवटी स्वर्ग भक्तिमार्ग माझ्यापर्यंतच पोहोचतात. देव आपल्या हृदयात आहे, तो आपली आई आहे अशी भावना ठेवा. चेहरा स्वच्छ असताना आरशात ज्या प्रकारे दिसतो त्याचप्रमाणे हृदय शुद्ध होतात. ते भगवंताचे रूप प्रकट करतो. देव म्हणतो, तुमचे जीवन भयंकर नाही. दुःखाच्या विचारातून बाहेर या. मी तुला वचन दिले आहे ते ओळख. त्यासाठी योग्य ते कर्म कर. साहित्याला तुम्हाला खाली आणून देऊ नका. उठा, लढा, आळसपणा दूर करा, प्रयत्न करा. मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही जेथे आहात तेथे तुम्हाला देव भेटेल आणि तुम्हाला जेथे जायचे आहे तेथे घेऊन जाईल. तुम्हाला हवी असलेली नोकरी येत आहे. तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद येत आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा आणि धीर धरा. हा महिना आनंदाने भरलेला असेल. तुमच्या प्रार्थना स्वीकार होणार आहेत. माझ्या बाळा, तुझ्या संवेदनशील मनाला ज्या यातना झालेल्या आहेत, जे दुःख तुझ्या वाट्याला आलेले आहे, ते एक निमित्त आहे. या संदेशांमध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे. जर तुझा देवावर विश्वास असेल तर तुझे मन तुला हा संदेश ऐकण्यासाठी प्रवृत्त करेल. चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस. भाग्याचे दार तुझ्यासाठी उघडत आहे. आज ऐकून घेतलं तर भाग्यवान ठरशील. माझ्या मुला, जीवनामध्ये तुझ्या आयुष्यात किती जणही असतील तरी त्यांपैकी तुझ्यासोबत कोण आहेत आणि कुणाला तुम्ही आपले वाटता हे जाणून घे. हे जीवनातील सत्य आहे जे तू टाळू शकत नाहीस. आजच्या जगात खूप कमी लोक असे आहेत जे तुम्हाला सहकार्य करतील, साथ देतील, तुम्हाला अपेक्षित मदत करतील. या कलियुगात तुम्हाला स्वावलंबी बनावे लागेल. कारण आजचे जग असे आहे जिथे ज्याच्याकडे असेल हिंमत त्याचीच केली जाईल किंमत. हे जीवनाचे कटू सत्य आहे. हे ऐकल्यानंतर तुझा स्वतःवरचा विश्वासच तुम्हाला आयुष्यात खंबीर व्हायला तुम्हाला सहकार्य करणार आहे, जे तुझ्याच हिताचे ठरणार आहे. तुझ्या मनात इतरांविषयी जी काळजी आहे, आपुलकी आहे, जी माणुसकी आहे, ती प्रत्येकाकडे असेलच ही अपेक्षा करू नका. तुम्ही जसे आहात तसाच समोरचा असेल असेही गृहीत धरू नका. कदाचित तुम्हाला होणारा मनस्ताप वाचेल. लोकांवर विश्वास ठेवता, त्यांना आपले मानता आणि तुम्हाला मनस्ताप होत राहतो. कारण या कलियुगात तुम्हाला स्वतःसाठी स्वतःच उभं राहायचं आहे. त्या माणसांना समजणे खूप अवघड आहे ज्यांना तुम्ही मनापासून आपले मानत असता, ज्यांच्या समोर तुमच्या सुखदुःखाच्या गोष्टी शेअर करत असता. पण वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलत जातो. जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसं ते लोक बदलून जातात. असं तुम्हाला वाटत असेल ते तुमचेच आहेत, पण ते लोक त्यांची गरज आहे तोपर्यंत तुमच्या सोबत असतील. ते लोक तुम्हाला कधी विचारणारही नाहीत की तुम्ही कसे आहात, तुम्हाला कोणती अडचण तर नाही ना. कारण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात. मला नेहमी तुमची सुरक्षा, तुमच्या हिताची काळजी आहे. तुम्ही मनाने चांगले आहात म्हणून लोकांची मदत करता. त्यामुळे ते लोक भाग्यवान आहेत ज्यांच्यासोबत तुम्ही उभे आहात.
खोटे लोक मात्र सगळ्यांना सांगतात की जे काही झालं आहे ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे झालं आहे. अशी माणसं तुला फार कमी भेटतील, जी तुला तुझ्या आयुष्यात साथ देण्याचा प्रयत्न करतील आणि तुझ्या मेहनतीची दखल घेतील. माझ्या मुला, खरेपणा आणि दिखावा यामध्ये जे अंतर आहे ते फक्त मला माहीत आहे. मग तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न करा, आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहीत असते. एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा. या कलियुगात स्वतःकडे विश्वास ठेवून तुला आयुष्यात पुढची वाटचाल करायची आहे. मी सोबत आहे. इतर कोणी तुमच्या सुखासाठी धडपड करणार नाही. कोणी काहीही म्हटलं तरी आता तुला ओळखायला हवं. डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात, परंतु बघण्याचा दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच दृष्टिकोन माणसाला माणसापासून वेगळे करतो. उघड्या डोळ्यांनी जीवनाचे सत्य जाणून बद स्वप्नात असा, अथवा सत्यात डोळे लवकर उघडलेले कधीही चांगले. मान्य आहे, चांगल्या गोष्टींसाठी वेळ हा लागत असतो, पण तीच गोष्ट तुझ्या आयुष्यात तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे बनवते. बाळा, तुझी चूक नसतानाही जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर समजून घ्या की अन्याय करणाऱ्यांचे चांगले दिवस काही वेळेपुरते मर्यादित आहेत. ते फार काळ टिकणार नाहीत. तुमची सहनशीलता हेच तुझं प्रभावी अस्त्र आहे, जे प्रत्येक अडचणीमध्ये तुम्हाला सहज मार्ग दाखवेल. कुणाकडून काही अपेक्षा नाही केली तरच तुम्हाला आयुष्यात कुणासमोर कुठलं स्पष्टीकरण द्यायची वेळ येणार नाही. हे सत्य आहे, जे तुम्ही टाळू शकत नाही. कुणीसोबत असो किंवा नसो, शेवटी स्वतः एकटेच असतो. आज तुला आयुष्यातील असं एक कटू सत्य सांगणार आहे, जे जाणून घेणे तुझ्यासाठी महत्त्वाचं असेल. या कलियुगात तुम्ही स्वतःला जेवढं मजबूत कराल तेवढं तुम्ही लोकांसाठी त्यांच्या दृष्टीने चांगले आणि कदाचित वाईटही ठराल. कुणाला महत्त्व द्यायचं आणि कुणाकडे दुर्लक्ष करायचं हे समजलं की जगणं सोपं होतं. आयुष्य हे वनवे सारखं आहे. मागे वळून पाहू शकता पण मागे जाता येत नाही. म्हणून प्रत्येक क्षण आनंदात जगा. यशाकडे जाणारा मार्ग हा एकट्याने चालायचा असतो. त्यामुळे लोकांचा विचार करणे सोडून द्या. कुणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा. आत्ताच्या परिस्थितीत साथ देण्यापेक्षा पाय ओढून खाली पाडणारे अधिक आहेत. म्हणून त्या लोकांना वेळीच ओळखा. विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलवू शकतो. आयुष्यात काहीतरी बनवून दाखव. कारण लोक भेटल्यावर तू कसा आहेस हे विचारत नाहीत, तर तू काय करतोस हे विचारतात. तुमच्या नावाला नाही तर तुमच्या कर्तृत्वाला किंमत आहे. कर्तृत्व नसेल तर आपोआप नावाला चकाकी येते. तेच दगडाचे काळीज असलेल्या माणसांवर जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून जगायला शिका. आजही तुझ्या आयुष्यात कितीतरी अडचणी आहेत. कौतुक हा खूप लहानसा शब्द आहे, परंतु कोणाचे कौतुक करायला मात्र खूप मोठं मन लागतं, जे कदाचित तुला शोधूनही सापडणार नाही. नेहमी हसत राहा, आनंदित राहा. ह्यासाठी नाही की तुमच्याकडे कुठलं कारण आहे म्हणून, तर ह्यासाठी की तुमच्या दुःखाचा या जगाला थोडा सुद्धा फरक पडत नाही. जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. माणूस कितीही चांगला असला तरी प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ पाहतोच. मग तो माणूस घरचा असो किंवा बाहेरचा असो. इतरांपेक्षा वेगळं बनायचं असेल तर चेहऱ्याने नाही, तर विचारांनी आणि संस्कारांनी बना. कारण माणसाचे चेहरे कधी ना कधी प्रत्येकाची साथ सोडत असतात, मात्र माणसाचे विचार आणि त्याचे संस्कार शेवटपर्यंत साथ सोडत नसतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू दे. ही स्वामींचरणी मनापासून प्रार्थना. काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा. आयुष्यात निंदा व टीका झाल्याच पाहिजेत. रोजच स्तुती होत राहिली तर प्रगतीचा मार्ग बंद होतो व गर्विष्ठाचा मार्ग सुरू होतो. स्वतःच्या जीवनाचं कोडं दुसऱ्याच्या हातून चुकीचं सोडून घेण्यापेक्षा स्वतःच सोडवा. लेट होईल पण थेट होईल. माणसाची बोलायची पद्धत बदलली की समजायचं आपली तिथं गरज संपली. श्री स्वामी समर्थ. जाणीव करून द्या स्वतःला की तुम्ही कोण आहात. तुम्ही कुठे भरकटत चालला आहात. लोकांचं ऐकून लोक बोलतात तसे तुम्ही नाही आहात. तुम्ही खूप स्ट्रॉंग आणि खंबीर आहात. तुमची बरोबरी इथे कोणी नाही करू शकत, कारण तुम्ही खूप वेगळे आहात.
जर तुम्ही ठरवलं तर कुठलीही गोष्ट शक्य करू शकता. तुम्हाला तुमचे काही स्वप्न आहेत आणि ते सोडून बाकी गोष्टीत अडकत बसू नका, कारण तुम्ही खूप सक्सेसफुल होणार आहात पुढे जाऊन. स्वामी बोलतात, कुठूनही घसरावं, माणसानं फक्त नजरेतून घसरू नये, कारण मोडलेल्या हाडांचा उपचार होऊ शकतो, मनाचा नाही. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये कोणीही कितीही जास्त अडचणीत का असेना, पण कधीच आपली इमानदारी सोडू नका. कुणापुढे असं वागू नका की जे कायमचा आपल्या या नजरेतून त्याच्या आपल्याला काढून टाकेल. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत, एकतर देऊन जा, नाहीतर सोडून जा. देव सांगतोय लक्षात ठेव, कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही. लक्षात ठेवा, कोणतेही कारण असो, कधीही रागावू नका. स्वभाव नियंत्रणावर ठेवा, कधीही चिडू नका. आयुष्यात जेव्हाही तुम्हाला राग येईल तेव्हा शांत राहण्याचा प्रयत्न करा. मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा आणि नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच. दुसऱ्याला याचं काही घेणं देणं नाही. विचार ही एक अशी विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारांत असते. म्हणून विचार बदला, म्हणजे तुमचे नशीब बदलेल. स्वामी बोलतात, चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला, बाकीचं परमेश्वर पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असतो. एखाद्याने साथ सोडली व पाठ फिरवली तर खचून जाऊ नका. स्वामींकडे शांतपणे बसा. खरी साथ तर इथे आहे, स्वामींच्या चरणात. जो स्वामींवर विश्वास ठेवतो आणि स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करतो, त्याच्या आयुष्यातील अनंत संकटे स्वामी स्वतः दूर करतात. कधीही न पाहिलेले ब्रह्मांड हास्य, गुरुत्व, एक मार्गदर्शन स्वामी समर्थ आपल्या सोबत असतात. प्रत्येक वेळेला आपली साथ स्वामी देतात. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, लवकरच तुझे सोन्याचे दिवस येतील. होय, तू काळजी करू नकोस. माझ्यावर आणि तुझा स्वतःवर विश्वास ठेव. जर स्वामींवर तुमची श्रद्धा असेल तर तुम्हाला तुमच्या केलेल्या भक्तीचं फळ निश्चित मिळतं. स्वामींवर विश्वास ठेवून सतत पुढे चला. आयुष्यात येथील खूप संकटे आडवी, फक्त त्यांचा सामना करायला शिका. नशिबाने काही मिळालं तर चांगलं, जर काही वाईट झालं तर काळजी करू नका. तुम्ही श्री स्वामी समर्थ नामात जपत राहा. तुमचा वाईट सुद्धा सुखात बदलण्याची स्वामी ताकद आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. म्हणतात, माणसाला त्याचे भोग हे भोगून संपावे लागतात, ते टाळता येत नाहीत, कारण तो त्याच्या कर्माचा हिशोब असतो. जो व्यक्ती त्याचे भोग टाळण्याचा प्रयत्न करतो तो कधीच टाळू शकत नाही. लक्षात ठेवा, कर्माचा हिशोब कधीच कोणाला चुकलेला नाही आणि तो कधीही चुकणारही नाही. मनातला अबोल संकेत ज्यांना न बोलता कळतो त्यांचे नशीब आणि मन हे खूप जास्त सुंदर होते. किती दिवसांचे आयुष्य असते. आज आपले कदाचित मोठे अस्तित्व असेल, पण उद्याला ते नसते. मग जगावे तर नेहमी हसून. दुःख का करावं? कारण या जगात उद्या काय होईल ते कोणाला माहिती नसते. भगवान श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, अपार श्रद्धेने भक्ती करा. सेवेत तुमचे दुःख, संकट हे संपूर्ण नष्ट होतील. श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा. आयुष्यात चुकलेले रस्ते योग्य मार्गावर सद्गुरू आणतील. चिंतेप्रमाणे शरीर पोषण दुसरे म्हणजे दुःख असते. चिंता नको, चिंतन करा. चिंता केल्याने वेळ वाया जातो. आपले मन हे पूर्णपणे ताणग्रस्त होते. पण त्याच वेळेला श्री स्वामी समर्थ महाराजांचे चिंतन केल्याने मन सकारात्मक ऊर्जेने भरून निघते. आयुष्यात वेगळी शक्ती आपल्याला भासायला लागते. आयुष्य एका वेगळ्या सकारात्मकतेत जाण्यास सुरुवात होतं. श्री स्वामी समर्थ बोलतात, कदाचित मी शरीराने तुमच्यासोबत नसेल तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे करीन. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कुठलीही सुरुवात केल्यावर तुम्हाला ती गोष्ट कमीत कमी 30 ते 50 दिवस न थांबता करावी लागेल. त्यानंतर तुम्ही एका निर्णयावर येऊ शकता. प्रॉब्लेम असा आहे की लोक सुरुवात करतात आणि 10-15 दिवस करतात आणि काही नाही झालं की सोडून देतात.
एवढ्या लवकर काही होत नाही. थोडा वेळ द्या. स्वप्न ही मीही पाहिली आहेत, खूप सारी. स्वप्न भविष्याचे, पण खरेच नुसते स्वप्न पाहून पूर्ण होतात का? असं जर असतं तर सगळ्यांचे स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजेत. स्वप्न पाहणं आणि त्या स्वप्नांना खऱ्या आयुष्यात करून दाखवणं यात खूप फरक असतो. आपल्याला वाटतं कधी कधी, यार आपण एवढी मेहनत करतो तरी आपल्याला यश का नाही मिळत? पण खरं तर यश मिळत असतं, पण ते खूप हळूहळू होत असतं. लोकांना वाटतं ही सगळी मोठी मोठी माणसं आहेत, ती सगळीच काही आधीपासून श्रीमंत नसतात. सगळ्यांनी खूप स्ट्रगल केलेला असतो. त्यांच्या काळात मेहनत केलेली असते, तेव्हा कुठे ते आत्ता एवढे मोठे झाले आहेत. स्वतःला विचारा की तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय करत आहात? की नुसतेच स्वप्न बघत आहात, कधीतरी होईल असं, पण की कोणी तुमच्या स्वप्नांना पाठिंबा नाही देणार? पण ठीक आहे, स्वप्न आपली असतील तर त्यांना सामोरं जाण्याची ताकद पण आपल्यातच असली पाहिजे. आणि जिथेपर्यंत लोक आपल्या स्वप्नांवर हसत नाहीत ना, तिथेपर्यंत ते स्वप्न खूप छोटं आहे असं समजा. लोक बोलणारे बोलून जातील, त्यांचं कामच आहे ते. फक्त तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम उभे राहा. बघा, एक दिवस नक्की तुम्ही कोणीतरी खूप मोठी व्यक्ती बनाल. ती बनल्यानंतर फक्त हे शब्द विसरू नका. जेव्हा एक राजा युद्धात हरला, तेव्हा तो शत्रूच्या सैनिकांपासून वाचण्यासाठी गुहेत लपला. ज्यांना यश मिळवायचे आहे त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत धीर सोडू नये. ज्या क्षणी आपण हार मानतो, आपण अपयशी ठरतो, हे एका लोककथेतून समजू शकते. कथेनुसार प्राचीन काळी एका राजाचा युद्धात पराभव झाला होता. त्याचे सर्व सैनिक मारले गेले. राजा कसा तरी जीव वाचवून जंगलात पळून गेला. सैनिक त्याचा पाठलाग करत होते. पळून जाण्यासाठी तो एका गुहेत लपला. सैनिक जंगलात राजाला शोधत त्या गुहेत पोहोचले. गुहेत राजाचा शोध घेतला, पण सैनिकांना तो सापडला नाही. बाहेर येताना सैनिकांनी गुहा मोठमोठे दगड घालून बंद केली. गुहा खूप खोल होती. राजा आत लपला होता. तो खूप थकला होता. भूक आणि तहान यामुळे तो दयनीय वाटत होता. त्याच्या अंगात ताकद उरली नव्हती. जेव्हा शत्रूचे सैनिक गुहा बंद करून निघून गेले, तेव्हा राजा आता आपले आयुष्य संपले असा विचार करत आत बसला होता. तो गुहेतून कधीच बाहेर पडू शकणार नाही. राजा निराश झाला. तेव्हा त्याला आईची एक गोष्ट आठवली. त्याची आई म्हणायची की काहीतरी कर, असे मरू नकोस. हे लक्षात येताच राजाला पुन्हा ऊर्जा मिळाली. प्रयत्न केल्याशिवाय हार मानू नये असे त्यांचे मत होते. राजाने गुहेच्या प्रवेशद्वारावरील दगड हटवण्याचे काम सुरू केले. अथक परिश्रमानंतर राजाने मोठे दगड हलवले. कसा तरी राजाने बाहेर पडण्यासाठी छोटीशी जागा तयार केली होती. राजा गुहेतून बाहेर आला आणि आपल्या मित्र राजाकडे पोहोचला. अनुकूल राजांच्या मदतीने त्याने आपल्या शत्रूंचा पराभव करून आपले राज्य परत मिळवले. या कथेचा नैतिक असा आहे की जोपर्यंत आपण यश मिळवत नाही तोपर्यंत आपण हार मानू नये. ज्या क्षणी आपण हार मानतो, आपण अपयशी ठरतो. बाळा, काळजी करू नकोस. आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर असते. आम्ही नेहमी तुला पाहत असतो. आमचे सर्वांकडे बारीक लक्ष आहे. कोण कसे वागत आहे, कोण कसे बोलत आहे, हे सर्व आम्ही पाहत आहोत. त्यामुळे तू कोणतीच काळजी करू नकोस. हताश, निराश होऊ नकोस. तू फक्त पूर्ण विश्वास ठेव आणि नित्यनेमाने नामजप करत राहा. बाकीच्या लोकांचे काय करायचे ते आम्ही पाहून घेतो. बाळा, तू सध्याला कोणताच वाईट विचार मनात आणू नकोस. सध्याला तुमच्या या वाईट परिस्थितीमुळे, तुमच्या आजूबाजूच्या वाईट वातावरणामुळे तुम्ही मनाने खूप थकलेला आहात आणि तुमच्या मनाचा थकवा फक्त एकाच गोष्टीने जाणार आहे आणि ती गोष्ट आहे नामस्मरण. म्हणून तुला जसा वेळ मिळेल तसे नामस्मरण कर, नामजप कर. तुझे मन त्यामुळे शांत होऊन जाईल. ज्या वेळेस तुझे मन शांत होईल तेव्हा तुझ्या आजूबाजूला कितीही वाईट वातावरण असू दे, गोंधळ असू दे, त्याचा परिणाम तुझ्यावर होणार नाही. प्रत्येक परिस्थितीत तुम्ही शांत, स्थिर आणि समाधानी राहाल. जो आमच्या आश्रयाला येतो तो येता क्षणी शांतमय होऊन जातो. त्याचा पहिल्याचा स्वभाव आणि आत्ताचा नवीन स्वभाव यात खूप फरक असतो. त्यामुळे मनापासून नामस्मरण कर, नामजप कर. तुम्ही एका वेगळ्या शांततेच्या जगात गेल्यासारखे तुम्हाला अनुभव होईल. आजूबाजूला चालू असलेला गोंधळ, दंगा तुम्हाला त्रास देणार नाही. कारण नामस्मरणाने, शांततेने तुमच्या मनामध्ये वास्तव्य केलेले असते.
शांत राहणारा माणूस हा कोणत्याही परिस्थितीत चलबिचल होत नाही. अगदी शांततेने आणि समजूतदारपणाने प्रत्येक परिस्थितीला हाताळतो. बाळा, तुम्ही देखील शांत आणि समजूतदार स्वभावाचे आहात. तुमच्या परिवारात तुम्ही समजूतदारपणाने वागता, बोलता, सगळ्यांना प्रेमाने तुम्ही सांभाळून घेता. पण काही वेळेस तुमच्या या समजूतदारपणाचा काही लोक गैरसमज करून घेतात. तुमच्याबद्दल वाईट विचार करू लागतात. तुम्ही स्वतःला खूप शहाणे समजता. नेहमी पुढे पुढे करण्याची सवय आहे. अशा अनेक गोष्टी तुमच्याबद्दल बोलल्या जातात. तुमच्याविषयी तुमच्या माणसांच्या मनामध्ये विष पेरण्याचे काम काही जण करतात. आणि काही वेळेस तुमच्या सर्वात जवळच्या व्यक्ती हे ज्यांना तुम्ही खूप मानता, ज्यांच्यावर तुम्ही खूप प्रेम करता, त्या व्यक्तीही त्या गैरसमजाला पडतात आणि तुम्हालाच दोष देऊ लागतात. पण सत्य परिस्थितीत मात्र तुम्ही तसे काहीच करत नसता. तुमच्या मनात कोणतेच पाप नसते. तुम्ही फक्त निस्वार्थ भावनेने तुमचे कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करत असता. बाळा, कोणाच्याही विचारांना तुम्ही बदलवू शकत नाही. लोकांना तुमच्याबद्दल काय विचार करायचा आहे, तुमच्याबद्दल काय विष पेरायचे आहे ते त्यांना पेरू दे. तुम्हाला माहित आहे ना की तुम्ही तसे काही केलेले नाही. तुम्ही फक्त सेवा भावनेने सर्व गोष्टी करत असता. मग तुमच्याबद्दल गैरसमज करून घेणाऱ्यांचा तो दोष आहे. त्यात तुम्ही दोषी नाही. पण आम्हाला माहिती आहे तुम्ही कसे आहात ते. तुमच्यासारखी साफ मनाची, निर्मळ मनाची माणसे ही कमीच पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्ही खरे आहात, सच्चे आहात. तुमच्या मनात कोणतीच खोट नाही हे आम्ही जाणतो. तुम्ही फक्त तुमचे कर्म प्रामाणिक करत राहा. बाकीच्या लोकांना त्यांच्या कर्मांवर सोडून द्या आणि तुम्ही आनंदाने जीवन जगा. बाळा, तुम्ही एकटे नाही. तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबत आहे. कधीच स्वतःला एकटे समजू नकोस. आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे. कधीच स्वतःला एकटे समजू नकोस. काळजी करू नकोस. बाळा, तुझ्या जर तुझ्या या आईवर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, तुझ्या आयुष्यातून ती व्यक्ती स्वतःहून नाही गेली, तर आम्ही स्वतःच त्या व्यक्तीला तुझ्या आयुष्यातून, तुझ्या जीवनातून बाहेर काढलेले आहे. कारण ती व्यक्ती रोज ना रोज काहीतरी षड्यंत्र रचून तुला त्रास देत होती, तुमचा अपमान करत होती. आणि आता त्या व्यक्तीने तुम्हाला अडकवण्यासाठी खूप मोठे षड्यंत्र रचले होते. त्यामध्ये तुमचे खूप मोठे नुकसान होणार होते. म्हणूनच त्या व्यक्तीने तिचा खेळ सुरू करण्याआधीच आम्ही त्या व्यक्तीला तुझ्या आयुष्यातून दूर केलेले आहे. त्यामुळे उगाच त्या व्यक्तीच्या आठवणीत झुरत राहू नका. दुःख करून रडत बसत नका. कारण जे काही घडलेले आहे ते केवळ तुमच्यासाठीच घडलेले आहे आणि ते घडणे देखील खूप गरजेचे होते. त्यात तुमचेच भले होते हे लक्षात ठेवा. त्यामुळे उलट आता तुम्ही तुमच्या मनाने, स्वच्छंदतेने, आनंदाने, सन्मानाने जीवन जगत आहात. याकडे लक्ष द्या. खूप वेळा जेव्हा काही गोष्टी आपल्याला पाहिजे तशा घडत नसतात, खूप निगेटिव्ह प्रश्न निर्माण होतात मनात की कसं होणार. पण म्हणून चुकीचा निर्णय घेऊ नका. जे तुम्हाला पाहिजे त्यासाठी अजून खूप मेहनत घ्यावी लागेल. एवढं सोपं थोडीच आहे ते. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण काम करावं लागेल. त्यासाठी नुसतं विचार करून काही होणार नाही. सवयी बदलाव्या लागतील. हे नाही जमलं तर दुसरं करा, ते नाही जमलं तर तिसरं करा, तेही नाही जमलं तर वेगळं काहीतरी प्रयत्न करा. प्रॉब्लेम कुठे होतं माहितीये? आपण फक्त 1 ते 2 वेळा प्रयत्न करतो आणि तुला नाही जमणार म्हणून सगळं सोडून देतो. तिथेच सगळं गणित चुकतं. जर तुम्ही तिसऱ्यांदा प्रयत्न केले असते तर काय माहित, तुम्हाला त्यात सक्सेस सुद्धा मिळालं असतं. आपण लोकांचं ऐकत बसतो की ते बोलतात तुला जमणार नाही. हे सोडून दे, दुसरं काहीतरी कर, पैसे कमव आणि सेटल हो. पण प्रॉब्लेम सेटल होण्याचा नाही, ते तर होणारच आहोत. पण जे तुम्हाला पाहिजे ते नाही केलं तर काय उपयोग आहे आयुष्याचा? जो तुम्हाला सुख पाहिजे तो कधीच नाही भेटू शकत. जर खूप पैसे मिळाले तरीही. आणि हे त्यांनाच समजेल ज्यांची खरंच काही स्वप्न आहेत. नाहीतर मग तुम्हाला पण इतरांसारखा जॉब करत आणि त्याच जॉबला रोज शिव्या देत जगावं लागेल. माहिती आहे यार, रियालिटीमध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात. पण हेच तर आयुष्य आहे. जो यावर मात करून काहीतरी करतो ना, तोच मोठा कोणीतरी होतो. नाहीतर नॉर्मल आयुष्य तर सगळेच जगत आहेत यार. आयुष्यात खरंच तुम्हाला काहीतरी मोठं करायचं असेल तर माइंडसेट बदलावा लागेल. खूप गोष्टींचा त्याग करावा लागेल. सोपं काहीच नसेल हे कायम लक्षात ठेवा. निर्णय तुमचा आहे. आपले जीवन आपल्याला इतके रडवत आहे. इच्छा असूनही आपण दुःखातून मुक्त होऊ शकत नाही. आपली पूर्ण ताकद आणि पूर्ण बुद्धिमत्ता वापरूनही आपल्याला आपल्या समस्यांवर तोडगा मिळत नाही.
अशी एकही गोष्ट नाही जी माझ्या मनासारखी होत आहे. प्रेमळ स्वामी भक्तांनो, आपल्याला कोणी साथ देईल की नाही हे ठाऊक नाही, पण प्रत्येक सुखदुःखात देव तुमच्या सोबत असतो. जेव्हा कोणी तुम्हाला एकटे सोडतो तेव्हा तुमच्या पाठीशी परमेश्वर उभा असतो. तो तुम्हाला कधीच एकटे सोडू शकत नाही, हे कधीच विसरू नका. तुम्ही जर सहमत असाल तर होय देवा, देव माझ्यासोबत आहे अशी कमेंट करा. तुमची सर्वात मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होईल. मी रोज पाप करतो, तो रोज माफ करतो. मला आज सेवेने भाग पाडले जाते आणि तो दया करणारा आहे. म्हणूनच त्या देवाला परमपिता म्हणतात. हे जग आणि ही माणसं अशी आहेत की जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी काही कराल तेव्हा ते काहीतरी करतील. पण आपला देव, आपला परमेश्वर, आपली माऊली, तुम्ही इथे देवासाठी काही करा किंवा नका करू, फक्त मनापासून विश्वास ठेवा. देवाला हाक द्या, तो नेहमीच तुमचा हात धरेल. वेदनासाठी तो तुझ्या दारात त्या वेदना घेण्यासाठी उभा असतो. जगाची भीती वाटली तर देवाजवळ जाऊन शांत बसा. हे जग तुझ्या आशा तोडू शकते, पण या जगाचा निर्माता कधीही तुझ्या आशा तोडणार नाही. तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई, मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा. तुझी कर्मभूमी ईश्वर स्वतःहून तुझ्यावर कृपा करत असतो. तो एक असा आहे ज्याने तुझी काळजी घेतली आहे. स्वामी म्हणतात, बाळा जरा थांब, आज मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. आज हा संदेश शेवटपर्यंत ऐक आणि ज्यांना गरज आहे त्यांना नक्कीच शेअर करा. भाग्यवान ठरशील. माझ्या बाळा, मला माहीत आहे सध्या तुला तुझ्या मनासारखं जगता येत नाही. अरे, मनासारखं कुणाला जगता येत नसतं. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र आहे, ते म्हणजे अध्यात्म. तू आता अध्यात्माशी जोडला गेला आहेस, माझ्याशी जोडला गेला आहेस. त्यामुळे चिंता करणे थांबव. तुझ्या पुढच्या आता सर्व चिंता मिटणार आहेत. तुला सुख, समृद्धी, ऐश्वर्य सर्व काही प्रदान होणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि होय, श्री स्वामींवर मला विश्वास आहे असे टाईप करा. चुकीच्या वागण्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी. कदाचित आपली चूक सुधारून चांगला वागू लागेल. मात्र गद्दारी करणाऱ्याला कधीच माफी देऊ नका, कारण तो एक ना दिवस पाठीत खंजीर खुपसणारच. हे कटू सत्य आहे. तुझ्या मनाचा गोंधळ मी समजू शकतो. तुला जे दिसते ते सत्य आहेच, पण जे दिसत नाही ते जाणून घेण्याचा प्रयत्न कर. खरं सत्य त्यातच आहे. जे काही चालू आहे तुझ्यासोबत ते फक्त थोड्या वेळापुरतं आहे. अजून थोडे दिवस विश्वास ठेव. सर्व काही ठीक होईल. तुमचा स्वामी शक्तींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भक्तांनो, आणि तुमचे संकट दूर होण्यासाठी माझ्यासोबत डोळे बंद करून स्वामींना अशा प्रकारे प्रार्थना करा की हे स्वामी माऊली, तुला प्रथम कोटी कोटी प्रणाम. या पृथ्वीच्या रंगमंचावर तुम्हाला जे पात्र दिले आहेस ते उत्कृष्टपणे निभावून घेण्यासाठी माझ्या शरीरात जे जे आवश्यक ते गुण आहे, कौशल्य आहे, ते विकसित कर. आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा तुम्हाला भरपूर दिली आहेस. राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, समृद्धीने जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सक्त होऊ दे. मनाचा परिणाम शरीरावर होतो, म्हणून मनात नेहमी चांगले विचार येऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करतानाही हे शरीर तुझेच आहे. या शरीराला कोणत्याही प्रकारचा घातपात होऊ देऊ नकोस, याची काळजी तू घे. माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाहीसे होऊ दे, हीच प्रार्थना. रोज स्वामींसमोर शांतपणे बसा आणि आपले मन मोकळे करून आपल्या समस्या त्यांना सांगा. स्वामी ऐकतात आणि एका क्षणात दूर करतात. जिथे सर्व आशा संपतात, नशिबाचे दरवाजे बंद होतात, आपली साथ सोडतात, सर्व रस्ते बंद होतात, सगळीकडे अंधार दिसू लागतो, तेव्हा स्वामी महाराजांचा खेळ सुरू होतो. तेव्हा स्वामी महाराजांचा दरबार सुरू होतो. स्वामी महाराजांची अद्भुत लीला सुरू होते. जीवनात कितीही अडचणी असो, त्या चिंता केल्यावर आणखी जास्त होतात.
शांत राहिल्यावर त्या कमी कमी होत जातात. संयम राखल्यावर त्या संपून जातात आणि परमेश्वराचे आभार मानले तर त्या अडचणी आनंदात बदलून जातात. विश्वास ठेवा, स्वामी महाराजांची योजना सर्वोत्तम आहे. आयुष्यात कधी कधी कठीण प्रसंग असतात. अशा वेळी महाराज शांतपणे तुमच्यासाठी काहीतरी उत्तम योजना करत असतात. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुलाही संधी मिळेल. लगेच तू हिरमुसू नकोस, कारण आयुष्य हे खूप सुंदर आहे. अरे, तुझ्यावर प्रेम करणारे कितीतरी लोक आहेत. तुझ्यासाठी हात जोडणारे कितीतरी हात आहेत. अरे मग असंच आपल्यासाठी थोडंसं हसून बघ. बाळा, आयुष्य हे खूप सुंदर आहे. तू फक्त खचू नकोस. जरा डोळे उघडून पहा. जगाकडे प्रत्येकात आयुष्यात काही ना काहीतरी चांगले चालूच असते. थोडे नाही म्हणून उगाच कुडून बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त तू खचू नकोस. जर सामर्थ्य हातात आहे, मग ते स्वप्नात डोळ्यात घेऊन चल. परिस्थितीशी भिडून छातीत 2 हात पुढे करून चल. विजय तुझाच असेल. मागे वळून बघू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त तू खचू नकोस. कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर तो त्याच्या कर्माचा भाग आहे. पण तुम्ही पुन्हा वाईट विचार करू नका. स्वतःचे कर्म आणि वेळ खराब करू नका. जे इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो, आणि जो दुसऱ्यांना वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. ही नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे काम करा. माणसाचा दर्जा हा त्याच्या जातीवरून किंवा धर्मावरून ठरत नसतो. तो तर फक्त त्याच्या विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असतो, फक्त चांगला माणूस बना. कारण शेवटी हिशोब हा कर्माचा होतो, धर्माचा नाही. विश्वास असल्यास, होय देवा, मी सहमत आहे, असे टाईप करून या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यावेळी हरतो मी संकटाला तेव्हा सावरता तुम्ही मला. जेव्हा चालतो अंधारातून तेव्हा वाट दाखवता तुम्ही मला. सूर्य म्हणून जेव्हा वाहू लागतो दुःखात तेव्हा तुम्हीच मला दाखवता निवारा. जेव्हा अश्रूचे पाट माझे वाहता तेव्हा तुम्हीच मायेने जवळ घेता मला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुम्ही खूप नशीबवान आहात की स्वामींचा हा संदेश आशीर्वाद रूपी तुमच्या समोर आला आहे. स्वामींचे प्रेरणादायी विचार तुमच्या कानावरून जरी गेले तरी तुमचे नशीब उजळणार आहे. तुम्ही खूपच भाग्यवंत ठरणार आहात. त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. जीवनात प्रत्येक माणसाला संघर्ष करावा लागतो. समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु या सर्व समस्यांच्या मध्यभागी एक गोष्ट जी आहे, जी आपल्याला उभे राहण्याचे, पुढे जाण्याचे सामर्थ्य देते, ती म्हणजे आपला विश्वास, आपली श्रद्धा. आपला स्वामींवर असलेला विश्वास, स्वामींवर श्रद्धा ठेवणे म्हणजे आपल्या जीवनातील सर्वात मोठी शक्ती. ज्या क्षणी आपण मनापासून परमेश्वरावर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला जाणवते की आपण एकटे नाही आहोत. स्वामी माऊली आपल्यासोबत आहेत, आपल्या बरोबर आहेत. ते आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत. संघर्षाच्या क्षणात देखील हा विश्वासच आपल्याला आधार देतो. हा विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी माझी आई असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. काही वेळा जीवनात असे प्रसंग येतात जेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे हरलेले मानतो. आपण परीक्षेचा काळ असतो आपला. तो पण स्वामी म्हणतात की जो संघर्ष करतो त्यालाच मी मदत करतो. जीवनात अशा कित्येक वेळा असतात जिथे आपली विश्वासाची परीक्षा घेतली जाते. परंतु या उद्देश आपल्याला पराजित करणे असा नसतो, तर आपल्याला अधिक मजबूत करणे असा असतो. आम्ही आपल्या जीवनाचे खरे मार्गदर्शक असतो. आपला मार्ग कधीच सरळ नसतो. त्यात चढ उतार असतात, अडचणी असतात, पण त्याच मार्गात स्वामी आपल्याला योग्य दिशेने चालायला शिकवतात. जर तुमचाही स्वामी शक्तींवर विश्वास असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे तुम्ही स्वामी नामाचा जयघोष करा. स्वामी आपल्याला प्रत्येक क्षणी आपल्याला साथ देत असतात. आपल्या अंतरात्म्याच्या आवाजाकडे आपण दुर्लक्ष करतो, पण ज्या क्षणी आपण तो आवाज ऐकायला शिकतो त्या क्षणी जीवनातील सर्व प्रश्न सोपे होऊन जातात.
देवावर विश्वास ठेवणे म्हणजे केवळ हातावर हात ठेवून बसणे नाही, तर कर्तव्य पूर्ण करण्यासाठी तत्पर असणे. देव सुद्धा त्यांनाच मदत करतो जे स्वतःला मदत करतात. त्यामुळे तुम्ही हार मानू नका. जेव्हा एखादी परीक्षा येते तेव्हा आपल्याला स्वामी महाराज सक्षम बनवत असतात. म्हणून आपल्या आयुष्यात जर संघर्ष आला, अडचणी आल्या तर घाबरू नका, डगमगू नका. त्यामागे महाराजांचा हेतू आपल्याला अधिक मजबूत बनवणे हाच आहे. ध्यान आणि प्रार्थना ही आपल्या जीवनातील सर्वात मोठी साधने आहेत. प्राथमिक खूप मोठी शक्ती असते. जेव्हा आपण मनातून महाराजांची प्रार्थना करतो तेव्हा आपल्याला एक वेगळी ऊर्जा मिळते. त्यामुळे आपले मन शांत होते, विचारही स्पष्ट होतात आणि आपण आपल्या समस्यांवर योग्य दृष्टिकोनातून विचार करू शकतो. म्हणून आपल्या आत्म्यातील शक्तीला ओळखा. महाराज, भगवंत, परमेश्वर, स्वामी महाराज आपल्यातच आहेत. ते आपल्याला सतत मार्गदर्शन करत असतात. जेव्हा आपण त्यांच्या शक्तीवर विश्वास ठेवतो तेव्हा जीवनातील कोणत्याही संकटाचा सामना सहज करू शकतो. जे काही मिळते ते स्वामींची देणगी असते. आपल्याला आशीर्वादासाठी खूप गरज असते. त्यामुळे देवाचे, परमेश्वराचे आशीर्वाद भरभरून प्राप्त करा. आज एक प्रॉमिस स्वतःला द्या की तुला निर्णय घ्यावे लागतीलच. तेच रोजच्यासारखे जगून काहीही होणार नाही. आहेत त्यात तुला बदलावं लागेल. स्वतःसाठी, स्वतःच्या स्वप्नांसाठी सगळं तुझ्या हातात आहे. त्रास, दुःख होईल, पण त्यानंतर जो सुख आणि आनंद मिळणार आहे तो कितीतरी मोठा आहे. चला, कामाला लागा. आपल्याला लहानपणापासून काहीतरी बनायचं असतं. मोठं झाल्यावर त्याची रियालिटी कळते, ती गोष्ट वेगळी असते. पण आपण ठरवतो की मला मोठं झाल्यावर हेच बनायचं आहे. मग मोठं होता होता असं वाटायला लागतं की स्वप्न विरत चाललं आहे का भास होतो आहे की माझं स्वप्न अर्धवट तर राहणार नाही ना. यावर खरं तर उत्तर नाहीये, पण थोड्या गोष्टी स्पष्ट करते. पैसा, परिस्थिती, नशीब, आता यात पण सगळ्यांचे विचार वेगवेगळे असू शकतात. पण या 3 कारणांमुळे आपले स्वप्न अपूर्ण राहतात असं सगळ्यांना वाटतं. पण काही जणांना ते नाही पूर्ण करतायत, काही कारणांमुळे. चला ठीक आहे, नाही पूर्ण झाले तर कोणाला दोष तरी देऊ नका. कारण स्वप्न हे तुमचे स्वतःचे आहेत, लोकांचे नाही. जे आहे त्याला ॲक्सेप्ट करा आणि पुढे चला. मग नंतर रडून आणि दुःख करून काही उपयोग होत नाही. पण मग ते स्वप्न कसे पूर्ण करतात? ज्यांच्याकडे सुरुवातीला यातील काहीच नसतं. कारण ते प्रयत्न करणं कधीच सोडत नाहीत. मग कुठलंही संकट येऊ दे, काहीही होऊ दे, ते त्यांचे स्वप्न पूर्ण करतात. आणि मार्ग निघतो यार. जर तुमचे ध्येय निश्चित असेल तर मदत मिळते, माणसांच्या रूपात, वस्तूंच्या रूपात. मी हे तुम्हाला याचसाठी सांगत आहे की असा कुठलाच गैरसमज पाळू नका. या 3ही गोष्टी सुरुवातीला नसल्या तरी तुमची स्वप्न थांबवू नका. तुम्हाला ही फक्त स्वप्न तुमच्यासाठी नाही तर तुमच्या आईवडिलांसाठी पूर्ण करायची आहेत. तुम्ही बोलत असाल, काय यार सचिन नुसते स्वप्न करीत असतो. पण जेव्हा तुम्ही हे पूर्ण कराल ना, तेव्हा जो आनंद मिळतो तो जगात कुठेच मिळणार नाही, हे लिहून ठेवा. प्रत्येक ठिकाणी जिथे कोणी चांगलं काम करतात तिथे काही जण असतात, त्यांना नाही बघवत. पण का बघवतं? तुमची तिथेपर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून. का तुमचा स्वभावच असा वाईट आहे म्हणून? आणि काय मिळतं तुम्हाला दुसऱ्यांना नाव ठेवून? मोठेपणा की आनंद? आयुष्यात दुसऱ्याचा वाईट जो वाईट बघतो ना, तो नेहमी मागेच राहतो. अशी कामं करत हे कधी विसरू नका. त्यापेक्षा तुम्ही प्रयत्न करून बघा ना. तो काम करणाऱ्याची तेव्हा समजेल किती मेहनत आणि कुठल्या संकटांना सामोरं जायला लागतं ते. फक्त कोणाच्या कमेंट्समध्ये निगेटिव्ह विचार लिहिणं आणि त्यावर हसणं सोपं असतं. जे प्रत्यक्षात कराल ना, तेव्हा तुम्ही तुमचा आदर करायला लागाल. तुमच्यामुळेच तर काही जण धीर सोडतात आणि हार मानतात. कारण त्यांना सांगणारं कोणी नसतं की अशा माणसांना इग्नोर करायचं असतं. स्वतः तर काही करू शकत नाही, किमान दुसरे काही करत असेल तर त्यांचे पाय तरी खेचू नका. तुम्हाला हे सगळं टाइमपास वाटत असेल, पण बाकीचे लोक याला सिरियसली घेतात आणि खूप जणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत. म्हणून प्लीज जळू नका कोणावर. एखादी गोष्ट नाही पटली तर स्पष्ट बोला ना, पण हे वाईट काम करू नका. एखाद्याबद्दल तुम्हाला एखादी गोष्ट नाही आवडली तर इग्नोर करा ना, काय फरक पडतो? दुसऱ्यांवर जळण्यापेक्षा आपण कुठे मागे आहोत तिथे लक्ष द्या ना. खूप पुढे जाल तुम्ही.
जे जळतात ना त्यांना वाटत असेल की काही होत नाही, पण वेळ सगळ्यांची येते हे लक्षात ठेवा. आपल्याला जे काही मिळतं ती स्वामींची देणगी असते. आपल्याला आशीर्वादासाठी खूप गरज असते. त्यामुळे देवाचे नामस्मरण करत राहा. एक ना एक दिवस तुम्हाला त्याचे फळ जरूर मिळेल. देवाचा आशीर्वाद भरभरून प्राप्त करा. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा. आपली व इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.